quốc tế bằng cách mà cái bộ nhưng có nhiều एकूच स्टार्टिंग जावला तुमकां पडटा तुम्ही सगळे सिनियर आसा आमचे तुमकां खबर आसा तुम्ही त्रास भोगले हांव फक्त एकूच विचारता जे आवाज करू नका तुमकां पयलींच सांगलें हांव कितें सांगता तें आयका तुमकां जर पडटा जाल्यार तुमी हय कितें नाका मागीर सांगा ग्राम सभाची आमचे इम्पॉर्टंट मुद्दे आसा ते क्लियर करून जाय. आता हांगासर पंचायत सेक्रेटरीने जो ऑब्जेक्शन हाडले ते म्हणटा की गांवचे जे मेंबर ना म्हणजे ग्राम सभाचे मेंबर ना तांकां बसपाक मेळना म्हणटा. त्या कायद्यान तो म्हणटा ते सेंटेन्स इनकम्प्लीट आसा. इनकम्प्लीट म्हटल्यार कितें चेक करा. इनकम्प्लीट म्हटल्यार कितें ते तो एक पॉइंट तांचो बरो आसा की पार्टिसिपेट करपाक मेळना. पार्टिसिपेट करपाक मेळना म्हटल्यार नॉन जे गांवचे मेंबर आसा ना ताका पार्टिसिपेट करपाक मेळना. दे कॅन अटेंड एज अ ऑब्जर्वर. पार्टिसिपेट म्हटल्यार तांकां उलोवपाक मेळचें ना. जे गांवचे भायर आसा तांकां याद दवरा. तांकां वोट करपाक मेळचें ना. तांकां डिस्कशनान येवपाक मेळचें ना. कळ्ळें. सो जे कोण नॉन वोटर आसा कारापूर पंचायतचे तांकां फक्त एज अ ऑब्जर्वर एज पर गोवा पंचायत राज एक्ट फक्त तांकां फक्त आयकपाक मेळटलें. तांकां मदीं बोळा घालपाक मेळचो ना. बरोबर आसा. सो त्या प्रमाणे हांगासर कोण तरी नॉन कारापूर पंचायतचे वोटर्स आसा तेंच्यांनी फक्त रिक्वेस्ट करता आयका मदीं उलोव नाका. उलयत जाल्यार तुमकां पुलीस घेवन भायर व्हरतले. सो हे रिक्वेस्ट आसा. आनी आमचे खुबशे मुद्दे आसा. पयलींचे लास्ट मिटींगचे जे ठरावाचे पॉयंट आमकां कन्फर्मेशन करूंक जाय. सो सगळ्यांक रिक्वेस्ट करता ते इम्पॉर्टंट पॉयंट्स आसा ते क्लियर जावंक जाय. बेस्ट गोळा करूंक जायना. सो तांकां रिक्वेस्ट करता की त्यांनी फुडली प्रोसिडींग तयारी करपाक. स्टॉप वर्क ऑर्डर काढलेली स्टॉप नोटीस ती तुम्ही 28 एप्रिल काढली बरोबर. 28 एप्रिल काढलेली आणि त्याच्यानंतर त्यांची जी स्टे मेळ्ळी तांकां फ्रॉम डीओपी त्यांच्यानी चॅलेंज केली तुमची ऑर्डर. ती जुनान तांकां 15 जुनाक तांकां मेळ्ळें डिसिजन. सो ह्या एक महिन्याचे प्लस 30 डेज जातले. त्या महिन्यात तुम्ही तेजेर काम स्टॉप कित्याक करूंक ना. हो हेचे तुम्ही लोकांक सगळ्यांक उत्तर दिवंक जाय अशें म्हाजें मत आसा. कित्याक हो एक म्हयनो तुमकां मेळ्ळो 28 एप्रिल ते 15 जून. त्या टायमार तुमचे फूल पावर आसली पंचायतीक. पुलिसांची तुम्ही हेल्प घेवंक जाय आसली आनी त्या एक म्हयन्या खातीर तेंचें काम बंद दवरूंक जाय आसलें. हे तुम्ही काम बंद दवरूंक ना. हे जे आमकां सगळ्यांक उत्तर जाय ग्रामसभा मेंबर्सांक. उत्तर
या एका आम्ही स्टॉप नोटीस काढलेली आणि स्टॉप नोटीस असली ऑलरेडी तुमका पावले ती स्टॉप नोटीस काढलेली स्टॉप नोटीस काढलेली बरोबर असा पण ते थंयच्या वचन इन्स्पेक्शन करून त्याचे काम कित्याक चालू आसा ते प्रश्न तुम्ही विचारून आसता तेंका ना पोलिसांक घेऊन तुम्ही काम बंद करून असले स्टॉप नोटीस काढली त्याची कॉपी तुमकां दिली बरोबर ना एक सांगता जर स्टॉप नोटीस काढून एक काम स्टार्ट आसा जाल्यार ते तुम्ही आमकां इन्फॉर्म करून द्या त्यांना अहो सरपंच नसले आम्ही स्टॉप नोटीस काढलेली शोकेस नोटीस काढलेली जर तरी ते काम चालू आले तर तुम्ही आमका इन्फॉर्म बरी गजाल तुम्ही ते सगळे काढलेले आणि तुम्ही आता निधन रावपाची आणि आम्ही वचन थंय तुमकां येऊन दाखोवपाची तुमका कोणी आम्ही निवडून आलेले बरे आमच्याकडे जातात आम्ही सगळे गुन्हे तुम्ही आणि पंचायत बसवाय नाही घेतलं तुम्ही गावाकडे एकटीच केले ना अरे आम्ही सांगला आम्ही ना म्हणून गावांना बसले आणि गावांना असा आता सांगतो बा किती आहे कोण एकटं विचारा पण आवाज करू नका एकटं विचारा माका तर आन्सर खबर असा आन्सरेबल आ तुमका आन्सर काय सांग किराक स्टॉप काढला आम्ही स्टॉप करू ना किराक ते हां स्टॉप काढली आम्ही स्टॉप करू नका करू ना हे आता आम्ही स्टॉप नोटीस काढली त्यांनी स्टॉप करून स्टॉप नोटीस काढले कोर्टात गेले ना मागे कोर्टात गेला कोर्टात गेले तू आता सांगता आमका आम्ही 7 जणांनी गाव विकलो प्रूफ करपाचे 11च्या सहमते जे किती सायलेले कोण सगळे 11 मेंबरांच्या सहमते सगळी साइन झाल्या तर 7 जणांचे नाव किरण पिड्या करतात
कशी NOC दिली? each and every meeting आहे. अरे हांव तुका सांगना each and every meeting आहे जी स्थायिक पंच आसा ती थंयसर हजर आसा जाल्यार तेणी प्रत्येक ग्राम सभेक कित्याक थंयसर सांगना आमचे ऑब्जेक्शन जेन्ना each and every monthly meeting आहे जेन्ना इश्यू येतालो तेन्ना सहमती कित्याक करताले? तुम्ही 7 जण उठा मग 7 जण दाखवया याच्यात पुढे बसवून नाही रे ना तुम्ही each and every time objection letter दाखव जर या 7 जणांनी दिला तर बाकीच्या दोघांनी देऊ ना त्यांना objection letter दाखव आम्ही आन्सर देतात एक मिनिट त्यांना ही स्टार्टिंग NOC येली त्यांना आम्ही शोधना बाहेरची आणि या दोघांनी आमका बायपास करून NOC दिली कन्फर्मेशन पॉइंट असा लास्ट मीटिंगचे आणि आम्ही त्यांना प्रश्न कित्याक विचारता की जे रिझोल्युशन आम्ही लास्ट टाइम 5 क्लियर केलेले ते तुमका गावातल्या लोकांना कळूंक जाय की त्याच्यानंतर त्यांच्यानी ऍक्शन्स कशो घेतल्यो. आता फर्स्ट रिझोल्युशन त्यांच्यानी वाचले की त्यांच्यानी स्टॉप नोटीस दिल्ली आणि त्याच्यानंतर खूप दिवसांनी शोकस काढलो. सो हे तुमका कळपा खातीर की रिझोल्युशन पास आम्ही केलेले पण त्यांचे कारभार कसो आसा हो समजपा खातीर तुमका एक त्या खातीर तुम्ही आसूंक जाय म्हणून हो तुमका समजपाचो प्रश्न आसा म्हणजे हातून कळोंक जाय तुमका की कितें कितें चल्ला ते. सो ते तेंच्यांनी 28 एप्रिलाक तेंच्यांनी स्टॉप नोटीस काढलेली. त्याच्यानंतर 15 जुनाक म्हणजे कंपनी कोर्टान दिली 15 जुनाक त्यांना डायरेक्टर ऑफ पंचायती कडसून स्टे ऑर्डर मेळ्ळी. सो त्यांच्या फेवरान कंपनीच्या फेवरान कळ्ळें तुका त्याच्या टायमा भितून पंचायतीक काम स्टॉप करपाचो आसलो चान्स. ह्या 1 म्हयन्याच्या भितून खूब फावटी वयर सायटाचेर इन्स्पेक्शन जाल्लेलें आसा बरोबर. तुम्ही ट्रेडिशन पाता खातीर गेल्ले कंपाऊंड वॉला खातीर गेल्ले इन बिटवीन तेंच्यांनी स्वताच्या दोळ्यांनी थंयसर पळयल्लें आसा की थंयसर काम चल्लां काय ना ते. आता फर्स्ट फ्लोर पावलो आसा तेंचे क्लब हावसाचो. सो हे जे पॉइंट आसा ते तुम्ही लक्षांत धरा की कशा तरेन कारभार चल्लो आसा आणि एका पॉइंटाचेर तेंचो विचार करा. कायद्यान आमकां झगडोंक जाय आणि हांगासर तेंचो जो कारभार आसा तो तुमकां सगळ्यांक कळोंक जाय की त्या ती कशा तरेन एक कंपनीक फेवर करता गव्हर्नमेंट कशें फेवर करता ते पण लक्षांत धरा. हांगासर जे सरकार आसा गोंयचें सरकार ते एक कंपनीक कशें फेवर करता ते पळय. हांगासर हेंकां एक्शन घेवपाक मेळटा हे एक्शन कित्याक घेयना हो प्रश्न हांगासर तुम्ही सगळ्यांक याद धरून जर तुम्ही विसरूंक जायना कसो कारभार चल्ला तो कळ्ळें. तुमकां चान्स मेळटलो फुडें तो चान्स वापरा. आता हांव तुमकां म्हणटा की दुसऱ्या रिझोल्युशनाचेर तुम्ही गेल्लेले बरें. दूसरा रिजल्ट आपलो कारापूर सराउंड विलेज पंचायत shall revoke all the permission granted at the survey number 148/0 and 76/01 of the Karapur village after the following due process of law. तुम्ही ऍक्शन किती घेतली सेकंड रिझोल्युशनाची पंचायती
हे क्वेश्चनाचे आन्सर आसा न्हू ते सगळे डिपार्टमेंटान आमी लेटर केला ती कॉपी तुमकां दिल्ली आसा पळय नीट एंड एवरी डिपार्टमेंटाक केला न्हू तेची कॉपी तुमकां दिल्ली आसा तर एक मिनिट जो तुमचो रिजोल्युशन आसा पळय तो संबंधीत खात्याक धाडला आणि तुमकां प्रत्येक हेजो आमी तुमकां रिचूट म्हणून कॉपी दिली आनी तुमी दिली आमकां पण तुम्ही त्याचे जे आम्ही 17 पॉईंट दिलेले ना हय 17 पॉईंट आम्ही 5 रिझोल्युशन घेतलेले मान्य आसा सगळ्यांनी हय म्हटलेले सो 17 पॉईंट जे मिटिंग्स असतात ते पण सगळे तुम्ही बरोवन काढून दे बुकाचे त्याच्या नंतर सगळे जे रिझोल्युशन आसा ते बरोवन काढून दे हे 17 पॉईंट तुम्ही तिथे बरयलेले ना बरोबर कित्याक बरोवन ते 17 पॉइंट एनक्लोज करूनच लेटरां केल्या मी ना ना कितें आसता तुमचो जो मिनिट्स ऑफ मीटिंग आसता बरोवंक जाय जेन्ना कोर्टान पूण आयटीएम मागतलो तेन्ना तुमचो बुकाचो व्हॅल्यू जास्त आसा ती ना एनक्लोजर आमी केला तेजो हे तुम्ही आता आयच्या मिटिंगेक नोंद करा की तुम्ही ते बरोवन 17 पॉईंट बरोवन तुम्ही आयच्या सगळ्यांनी दुकान अशी सांगताय की लास्ट ग्राम आता या पॉइंट ह्या निमित्तान जर इन्क्लूड झाला तर आपण निवड करू काय करतोय 17 पॉइंट बरोबर 17 पॉइंट कसं म्हणाला कालचे निमित्त मी राहायचं कसं फायनल करते ते पॉइंट आहे रिझोल्यूशन रिझोल्यूशन लास्ट टाइम घेतलेले 17 पॉईंट आहे ते रिझोल्यूशन सेपरेट आसा 17 पॉईंट सेपरेट आसा ते 17 पॉईंट ते एंट्री करून असते रेझोल्यूशन जाय रेझोल्यूशन पण आहेत जाय जाल्यार पण ते कन्फर्म करू शकतले नाका ते इनकम्प्लीट होतले आम्ही त्याका रेडी वाचा ना ते तेच रे न्हू बरोले मॅडम हय एक मिनिट ना सरळ आता सांगता मागीर समजेल ऐकूया सरपंच पळय आयच्या जे ग्राम सभेत कितें जाता पळय ते ऑन द स्पॉट फायनल करपाक जाय मिटिंगेक दवरून आमच्या मिटिंगेक दवरले 4 दिसांनी मिटिंग आसली त्या मिटिंगेक आमी हे प्रोसिडींग घालपाचें आनी तेजी ताबडतोब अंमलबजावणी करपाची कळ्ळें न्हू फाल्यां आनी अशें तशें म्हणपाक कांय ना कित्याक मागीर हांगा ते हें जाता कळ्ळें मरे लास्ट टाइम जे 17 पॉईंट एंटर करून असते परत एंटर करतो परत रिझोल्यूशन त्याचे एंटर करतो बरोबर विषय कि कारापूर पंचायत सर्वण विलेज पंचायत shall immediately write to the chief town planner and TCP minister to correct the zone demarcation. होय तुमकां कॉपी दिल्यात न्हू त्यो सगळ्यो टोटल हे 5 हेज्यो दिल्यात तुमकां न्हू हांव दोदोर 5 कॉपी दिल्या आनी रिस्ट्रिक्टमेंट दिल्या सगळे सराव कॉपी धाडल्या आमी योग्यच तुमकां म्हणटा न्ही तुमकां एक लायो न्हू लायो जाल्यार कितें करुया परत जाल्यार तुमकां एका दिसा परत कळ्ळें न्हू इमिडिएटली रायट टू द कलेक्टर नॉट गोवा डिस्ट्रिक्ट टू रिवोक द कन्वर्शन सनद कळ्ळें न्हू हे 5 तुमचे इम्पॉर्टंट आसले पळय हे ते 4 दिसांचे आमी ग्रामसभा मंथली मिटिंगेन हे केले आनी धाडले टोटल ओके बरें
मागीर द Karapur Sarvani village panchayat shall fight the issue the prompting the before the authority proactively before the authorities and shall fight up to the highest court of the country defend this resolution to prevent further the construction activities in survey number 148/0 and 176/1 of Karapur village panchayat will implement this resolution and protect the village, its residents and the future generation. Hello. आता हो ठराव कोण म्हणलो? म्हाका कन्फ्युजन आसा म्हणजे कोणाक धाडपाचें लेटर कोणाक हांगा मिनचे तुमचे सायडीसून लॉयर घेवन केस लढोंक फॉर विलेजर्स तुम्ही बाकीच्यो पंचायत करतात अश्यो बाकीच्यो पंचायती लढायला अगेन्स्ट मेगा हावसिंग प्रोजेक्ट तुम्ही कित्याक लढा आमी लढटा न्हू एडवोकेट काडला न्हू आमी तो लोकांक सांगा कितें केलां पूण आमचो हायकोर्टाचो एडवोकेट आसा पळय अर्जुन नायक पणजे रावता पणजे कळ्ळें न्ही तो म्हाका दिसता तो 2-3दा मेळ्ळा कोर्टान तें अर्जुन नायक म्हणून हॅलो कितें म्हणलें ह्या जो लोधा प्रोजेक्टाक जितल्यो केसी येतलो पळय तितल्या प्रोजेक्टाक तेका आमी अपॉयंट केला आमचो एडवोकेट म्हणून हायकोर्टाचो तेणी तर आमकां अजून एकय बील दिवंक ना एकय बील दिवंक ना पयशे बील दिवंक ना आमकां जाय जाल्यार तांकां विचारा आतां आमी कितें करूं शकताले कित्याक ह्यो मॅटर सद्या सबमिट कोर्टाक आसा तेन्ना आमी सद्या काय करूं शकना कोर्टाची कितें ऑर्डर येता ती आमी पळोवया मागीर पळय कशें आसा कोर्टान आमी वचूंक ना कोर्टान गेल्ले तुमी विलेजर्स आयकून घे आयक सांगता त्या विलेजर्सा खातीर तेंच्यांनी आमच्या कडेन रेगुलायज करचे सुद्दां म्हणून सगळे खात्याचे एनओसी हाडल्या पूण टील डेट पर्यंत आमी रेगुलायज करूंक ना आयकून घे आमी अजून करूंक ना दोतोराक खबर आसा दोतोर बरोबर न्हू आनी सगळे म्हाका दिसता सगळ्यांक खबर आसा अजून आमी तेंचे रेगुलायज करूंक ना आमकां तेंच्यांनी कंपाऊंड वॉल तेंच्यांनी रेगुलायज करचे म्हणून आमच्या कडेन फायल दिल्या आयक सांगता कंप्लेंट तुमी आयक केली ना आयक सांगता कंप्लेंट तुमी आयक केली आनी दुसरे दीस तेजी भायर येयल्या तेन्नाची बायट आहा गोवा 365 चॅनलाचेर आणि तेन्ना तन्वी सावंतान फुडें येवन सांगलेले की मेगा प्रोजेक्ट असो कांयच ना जो आहा ते फक्त ट्राय गोवा 365 चेर आयज सुद्दां तो व्हिडिओ आहा पयलींचो जितून थोडे पंच आणि थोडे नोट आहा पळय त्या गावाच्या विरुद्ध रावले हे पळय
ती विषय नका आता. त्यांना ह्या पंचायतीत पोलिसांनी हाडून हांगा सांगले की हे मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट किंवा टाउनशिप प्रोजेक्ट काय ना फक्त हे प्लॉटिंग करता आणि आता ह्याच्या व्हडले क्लब हाऊस स्विमिंग पूल हे डेव्हलपमेंट प्लॅनात त्यांच्या कशें कितें येयलें ते सांगपाचें. आमच्या पंचायतीच्या हेतून कितें येता पळय तें आमी इमिजिएटली करता. हो मातसो इस्टिमेट व्हडलो आसा आमी संबंदीत खात्याक धाडला कळ्ळें न्ही इस्टिमेट करपाक लायला. फक्त ते मास्टर क्वार्टर 8 चिरे लागतले तुका थोडे सिमेंट लागतले हायट येयली म्हणजे ते स्लॅबाचेर हे पळय घालपाचे जाल्यो कितले 1 लाखाचे भितर जातले ते केलें आमी तुमचें इन्स्पेक्शन ते केलें तुजें हय शाळेचें केलें. हॅलो आणि त्याचं काय ट्रॅफिक पोलीस बॅरिकेड करून जायला. हॅलो हॅलो क्वेश्चन घेऊन वयली झाडां मारूंक मेळना म्हणून ते कोयत्यान मारल्या. वयली ते वयले हायटीतले मारले. आता तुमचे कडेन परत सगळे कटिंग जातले. कोयत्याचे राव उलयता तशें न्हू ऑलरेडी काल ते ट्रॅफिक पुलीस दवरलेलो आयज ते बॅरिकेड घालूंक लायला. मंडे म्हाका जेईन आनी येईन सांगला मंडे येवन आमी इन्स्पेक्शन करतले आनी थंय कितें करूंक जाय न्हू तें करतले. आय आमी सद्या सगळ्या पंचांनी आपल्या पंचांनी आपल्या पयशांनी करता आनी भायली पैसे आमकां मेळटले म्हणून सांगले सर आनी फायली करा ते पर्यंत जर आमचे कडेन आसा जाल्यार आमी ते यूज करूंक शकता. हे आमकां खबर आसा आमी जेन्ना आतां यूज केले न्हू ते आमकां मागीर मेळटले. पूण जर तुमकां अशें दिसता की पंचायतीचे मेळे उपरांतूच करपाचे जाल्यार आमी ते बी काम करपाक आवश्यकते करता. ताका सांगना आमी 4,000चे पेमेंट करता उलोव नाका. तू जाय तेन्ना सांग मरे हे नांव पयलीं आमच्या ऑर्डर आमी करता. कितें आसा कोणा येता पूण कितें उलोव नाका. पंचायत कर्मचारी श्री सागर मोरजकर याच्यावर कारवाई करणे कळ्ळें न्हू. त्याप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे हांव ताका शोकस काडल्या कळ्ळें तुका. शोकशीक तेणी अजून पर्यंत रिप्लाय दिवंक ना पळोवया कितें दिता तो कळ्ळें न्ही. मागीर हे फुडले कारवाई करुया. पयलीं आसलें कितें SS road given to project by house of Abhinandan Lodha. Illegal compound wall at survey number 176/1. Action taken regarding notification of the Gavandiwada Lake, Phule Lake, Chowdhury multi housing or mega housing project. No to Karapur village urbanization. No to land conversion under 39A. Cleaning of well and gutter pre-monsoon. Construction of gutter near Sri Shantadurga temple. Battery down. My cutting of bushes from roadside and proper street light at turn. Footpath sanction at Sainath Gaonkar house. And covering of gutter at Sri Vadadev temple, Kotiwada. Proper light and other arrangement at Ganesh Visarjan near river bank. And verification of ownership document of land for plot done at Phulewada. 13.1 इंचातले विलेजर्सांचे. पुढे आम्ही आता सुरू करूया मीटिंग पॉइंट वाईज. हय चला. पार्ट टू सर्वे नंबर 7. तितून हो पॉइंट जर आपल्याला सर्वंटच्या कोमुनिटीत तुमका कंप्लेंट दिलेली आसा रिटर्न बरोबर. हय. सो त्याप्रमाणे तुम्ही त्याचे ऍक्शन किती घेतला हे लोकांना आता सांग हेका आमी ऑलरेडी ते एका लेटर केला कोणाक अभिनंदन लोधा की जर तुम्ही उलोवन सांगा ना. हांव सांगो सेक्रेटरी सांगून येतो ते सेक्रेटरीच केला. हॅलो आमकां कमुदाजीन कंप्लेंट केली काय न्ही आमच्या प्रॉपर्टीन इल्लीगल रोड काडला
अरे ते सगळं डॉक्युमेंटेशन करता आम्ही तो त्याका त्याप्रमाणे त्याच्या लेटराप्रमाणे त्यांना आम्ही लेटर केलें कळ्ळें न्ही की जर कितें म्हणलें अभिनंदन तुला कळ्ळें न्ही आणि ताका सांगलें जर ह्या रोड संबंधी तुझ्या कडेन कितें प्रॉपर डॉक्युमेंट आहा ते आमच्या पंचायतीन इमिजिएटली प्रोड्यूस कर म्हणून डेट केन्ना दिला तुम्ही लेटराची डेट सांगा ते सगळे आम्ही ऐकले सगळे सेक्रेटरी सगळे ओन एंड सोल सेक्रेटरी कित्याक गव्हर्नमेंट सर्वंट दवरला हांव कित्याक भियेता आमचे सगळे डॉक्युमेंटेशन कामां करप सेक्रेटरी नासता जाल्यार उलोवपाक तुमकां ना कळ्ळें न्ही ग्रामसभा तुमकां जाय तें उलोवपाक न्हू कितें आसा पळय तें सारकें हें करा कळ्ळें न्ही आयकून घ्या कितें पंच कितें आयकता म्हणून कितें तुमी बेश्टें करूं नाका अरे लेटर तुका सांगलें दिता म्हणून लेटर तुका फाल्यां तेंका सांगलें दिता म्हणून फाल्यां खंय आसा फाल्यां लेटर तुमकां दितलो तुम्ही आम्ही कितें केलें म्हणटा कितें केलां तें पयलीं तरी सांगा की हे दिता असताना तू जर पंचायतीत मिटिंगेक नसले पंचायतचा प्रॉब्लेम गावाचा प्रॉब्लेम ही झगडी लावून दिवपाची काम आहे ही झगडी लावून पंचायत केला
यांना दिता असताना तू काय हे काय ऐका आईचो पॉइंट कोरेला वाचून दाखवतो. अभिनंदन लोधा यांना रस्त्यासंबंधी केलेल्या तक्रारी संबंधी आजच्या ग्रामसभेत पंचायतीने त्यांना केलेले लेटर पत्र संबंधित दाखवलेच नाही तुम्हाला काय नो दाखवले नसल्या कारणाने ते पत्र तुम्हाला संबंधित उद्या देऊन उरलेल्या सर्व संबंधित खात्यांना परत पाठवणे. नोंद करा आपले सगळे दिसांनी कारापूर विलेजीक ते अर्बन करपाक सोदताले सिटी त्या खातीर एक रिझोल्युशन आणि गोव्यात जो 39A हो इश्यू चल्ला तो आमच्या पंचायतीन आम्ही त्याचेर ऑब्जेक्शन अजून हाडूंक ना. सो तेचेर हांव 3 पॉइंटाचेर एकाच हितून तुमकां विशय मांडटा तुमचे कडेन. तुम्ही डिसाईड करा तितून तुमकां हय म्हणपाचें का ना म्हणपाचें अशें. सो म्हाका मातशें वाचपाक दिया. सो पहिले जे पॉइंट आसा आमी घेता. सो तो म्हणटा पयलो फर्स्ट पॉइंट आसा आयका रिझोल्युशन ऑफ ग्राम सभा विलेज कारापूर सर्वंट ओपोजिंग सेक्शन 39A म्हणून आसा जे टाउन कंट्री प्लॅनिंगान नवीनूच घातलेलें आसा. तेज्या प्रमाणे जाय तो प्लॉट आसा जो कितें जागा आसा जी एग्रीकल्चर ऑर्चर्ड आसा तांकां आपल्याक जाय त्या प्रमाणे एप्लिकेशन घातल्या नंतर कन्वर्ट करपाक मेळटा. एक इन्सिडंट तुमकां खबर आसा की चीफ मिनिस्टर तेणी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन रोखडेच एका दिसान 39A प्लॉट केल्लो तो कन्वर्ट कॅन्सल करून घेतलो. सो अशें आमच्या गांवांत जावंक जायना फुडें आनी गोंयभरूच जावंक जायना. त्या खातीर हो आमी रिझोल्युशन्स घेतले थोडे रिझोल्युशन तेजे आमचे तुमकां वाचून दाखयता कित्याक खातीर. हितून जे पॉइंट आसा आमचे आर्टिकल आसा कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाचे 243G 243ZD 48A 51AG ह्या हितून आमकां रायट केले आसा सिटिझन्साक की आमी एनवायरमेंट वाचूंक जायो आनी आमकां पार्टिसिपेट करपाक मेळटा हितून पंचायत प्रोसिडींग आनी आमचो हक्क आसा हितून. सो कितें डिटेल आसा ते मागीर तुमी वाचूं शकता तितून. सो इम्पॉर्टंट पॉइंट्सूच वाचता हितून. जो रिजनल प्लॅन आसा गोवाचो जो प्रिपेअर करता एक्सपर्ट असता ते प्रॉपर स्टडी करून कन्सल्टेशन घेऊन लोकांचे आणि त्याच्या प्रमाणे गोवाचे बॅलन्स डेव्हलपमेंट एक जावंक जाय आसता. सो तेंच्यांनी कितें केलां रिसेंटली सेक्शन 39A हो टाउन एंड कंट्री प्लॅनिंग एक्टान तेंच्यांनी इंट्रोड्यूस केल्लो आसा. तितून कितें आसा एक कोणाकूय एप्लिकेशन करपाक मेळटा कोणाकूय आनी तेजी कितली जागा आसा ती एग्रीकल्चर आसूं हॉर्टिकल्चर आसूं ती तेका बोर्डाक घालून तेंचो बोर्ड आसता मेंबर्स आसता त्या बोर्डाक घालून तांकां एप्रूव करपाक मेळटा कन्वर्ट करपाक मेळटा. खुबशे अशे केसीस गोंयांत भर जाल्लेले आसा. आतां हे 39A प्रेझेंटली कोर्टान चॅलेंज केल्लो आसा मॅटर. सो आमचे जे कन्सर्न आसा ते कन्सर्न नो पॉयंट आनी कन्सर्न हांवें सांगलां की आमी कित्याक विलेजर्स ओपोज करतले ह्या 39A सेक्शनाक आनी ते आमचे रेजोल्युशन तेंच्यांनी सरकाराक फ्रेम पावूंक जाय. फर्स्ट विकनिंग ऑफ सायंटिफीक प्लॅनिंग म्हणजे प्रॉपर स्टडी करून जे प्लॅनिंग आसा ते तेंच्यांनी वीक केल्लेले आसा कमजोर केल्ले आसा. सो तितून म्हणटा की रिजनल प्लॅन आसता सेक्शन 39A permits plot specific modification instead of comprehensive planning based on cumulative environment assessment. तितून कितें म्हटलां की 39A चे सेक्शना प्रमाणे बारीक बारीक प्लॉट कोणाकूय कन्वर्ट करपाक मेळटा. एक्चुअली ते क्युम्युलेटिव्ह आसूं म्हणजे एका गांवांत कितल्या जाग्यार सेटलमेंट जाय त्या प्रमाणे ते कन्वर्जन आसूं जाय. नॉट लायक एका मिनिस्टराक आपलेच जागा कन्वर्ट करूंक जाय जावं म्हाका कन्वर्ट करूंक तशें न्हू. गांवा खातीर कितें बरें आसा जावं ते शहरा खातीर कितें बरें आसा त्या प्रमाणे ते सेटलमेंट नॉन सेटलमेंटान कन्वर्ट जावंक जाय कळ्ळें. सो रिजनल प्लॅन जे आसता ते प्रिपेअर केले कशें केल्लेले आसता. एक आसता वॉटर अवेलेबिलिटी रोड इन्फ्रास्ट्रक्चर कॅरिंग कॅपॅसिटी आसता गांवाची कितल्या गांवांत कॅपॅसिटी होल्ड करूं शकता पॉप्युलेशनची. तेची बायोडायवर्सिटी आसता डिझास्टर कितें जातलें काय ना तेजेर गांवची इकॉनॉमी आनी एग्रीकल्चर फॅक्टर्स पळोवंक जाय आसता. सो ह्या पॉयंटाचेर ते रिजनल प्लॅन तयार केल्लो आसता. पण प्रेझेंटली जे 39A आसा ते प्रमाणे डिसिजन घेयना. ते सगळ्याचे ओरिजिनल प्लॅनाक आपल्याक जाय त्या प्रमाणे ते रिजनल प्लॅनान कन्वर्जन चल्लेलें आसा तेंचे.
सेकंड जे आमचे कन्सर्न्स हा गावाचे रिगार्डिंग 39A थ्रेट टू एग्रीकल्चर लँड. खंयची एग्रीकल्चर लँड ऑर्चर्ड लँड आपल्याक जाय त्या प्रमाणे कन्वर्ट करता. हेचा परिणाम कितें जातलो फुडें गांवांत जे एग्रीकल्चर लँड आसा ती कमी जातली, फक्त कॉन्क्रीट जंगल येतले आणि आमचे ते जेवणाचे जे आमकां मेळोंक शकता ते आमकां भायरसून इम्पोर्ट करचे पडटले दुसऱ्या कंट्रीसून. तिसरो पॉयंट आसा थ्रेट टू वॉटर सिक्युरिटी. उदकाचे इश्यू जातले आमकां जर ते अशें नाका त्या प्रमाणे कॉन्क्रीट जंगल येत जाल्यार ते मागीर बोरवेल बांदतले आनी मागीर फुडें प्रॉब्लेम जातले. चवथो पॉयंट आसा हिल कटिंग अँड डिझास्टर रिस्क. ज्या प्रमाणे डोंगर कापता खंयसर आसूं आमच्या गांवांत बाकीच्या गोवा सो लँडस्लायड इश्यू जातले, तेजे प्रॉब्लेम फुडें जातले आमकां. इरिव्हर्सिबल लॉस ऑफ बायोडायवर्सिटी. आमचे जे बायोडायवर्सिटी आसा म्हणजे एनवायरमेंट आसा तुमकां खबर आसा की ज्या प्रमाणे जंगल कट करता त्या प्रमाणे बायसन दिसपाक लागले, लेपर्ड चिता दिसपाक लागता आमकां. अशे जंगली जनावर आमकां गांवांत दिसतले आनी आमचे ते अटॅक करतले. हे आमचे एक कन्सर्न आसा. सव्वे आसा कन्सर्न प्रेशर ऑन पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर. जर तरी 39A च्या अंडर जाय तशें तांकां कन्वर्ट करपाक लागले तर पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर लायक रस्ते, उदक, इलेक्ट्रिसिटी, ड्रेनेज, स्कूल, हॉस्पिटल, इवन कचरो जो मॅनेज करता तेचेर प्रेशर येतलो. सो तो पंचायत जावं ती म्युनिसिपालिटी हँडल करूं शकची ना. सो आमच्या पंचायतचो स्टेटस खबर आसा तुमकां कितें आसा. नेक्स्ट पॉयंट आसा एडवर्स इम्पॅक्ट ऑन विलेज कॅरेक्टर. आमच्यो गोंयच्यो ज्यो गांव आसा हे युनीक आसा, आमचे जे कल्चर आसा युनीक आसा. ह्या दिसांनी तुमकां पळोवंक येता की कितलेशे ट्युरिस्ट येता आनी आपल्याक जाय तशें वागता. कोण गन काडटा, कोण सोरो पिवन लोकांक मारता, कोण धाराचे एक्सिडंट करता, ड्रग्स येता, रेप, सुसायड अशे खुबशे इश्यूज फुडें तयार जातले अशें अर्बनायझेशन तरी रॅम्पंट करीत जाल्यार. नेक्स्ट पॉयंट आसा इनएडिक्वेट रोल ऑफ ग्रामसभा. ह्या हितून म्हटलां कितें की ऑल्सो पब्लीक ऑब्जेक्शन मे बी इन्वायटेड अंडर सेक्शन 39A. त्यांच्यानी प्रोविजन केल्लेलें आसा की लोकांक ऑब्जेक्शन हाडपा खातीर अंडर 39A म्हणजे कोणी जरी प्लॉट कन्वर्ट करता जाल्यार आमकां कोणाक ऑब्जेक्शन हाडपाक मेळटा. पण ग्रामसभा इज नो स्टॅट्युटरी पॉवर टू अप्रूव्ह ऑर रिजेक्ट प्रपोज लँड यूज चेंजीस. पण त्या कायद्यान ग्रामसभाक कितें पॉवर दिल्लेली ना. जर ते DCP कन्वर्ट करता 39A च्या अंडर सो ग्रामसभाक त्या कायद्यान कितें पॉवर दवरलेली ना की तेंच्यांनी कितें ऑब्जेक्शन हे करपाचें ना, ते रिफ्यूज करपाचें ना. सो हे सगळे DCPन आपल्याक जाय तशें करता ते. सो आमकां हो रिजोल्युशन्स घेवंक जाय ह्या पॉयंटांचेर की आमकां ते आमच्या गांवांत 39A नाका ह्याचेर कळ्ळें. तशेंच सुप्रीम कोर्टानूय सांगलेलें आसा की जे डेव्हलपमेंट जाता ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हटल्यार सगळ्यो बाजू पळोवन एनवायरमेंट जावं इम्पॉर्टंट फॅक्टर पळोवन आमी डेव्हलपमेंट करूंक जाय. सो आतां रिजोल्युशन्स 8 आसा ह्या 39A चे. पयलें रिजोल्युशन आसा ग्राम सभा रिकॉर्ड्स इट्स स्ट्रॉंग ओपोजिशन टू सेक्शन 39A ऑफ ग्राउंड गोवा टाउन कंट्री प्लॅनिंग ऍक्ट 1974. आमी ओपोज करता सगळे ग्रामस्थ 39A सेक्शनाक. तुमचे ओपोज आसा जाल्यार हय म्हणा. तुमचे ह्या सेक्शनान 39A सगळ्यांनी मेजॉरिटीन हय म्हटलेलें आसा. आवाज करा मरे. होय म्हणा. पंचांनी आवाज सेन्सिटिव्ह लँडस्केप, ग्राउंड वॉटर रिचार्ज एरिया, एग्रीकल्चर लँड, प्लॅटो इकोसिस्टम. हितून सांगलेलें आसा की आमचो जो गांव आसा तो एनवायरमेंटल सेन्सिटिव्ह आसा. बरो आसा गांव आमचो. हितून उदकाचे जे स्त्रोत आसा, लेक आसा, स्प्रिंग आसा, हे सगळे आमचे जे डोंगर आसा तेच्या खातीर आसा. एग्रीकल्चर लँड आसा, शेत जमीन आसा आनी हिल आसा बारीक बारीक. सो हे आमच्या गांवान आसा. सो हे गांव वाचोवपा खातीर आमी प्रपोज करता. देरफॉर ग्राम सभा opposes any proposal seeking alteration of land use under section 39A affecting land within the jurisdiction of Karapur Sarpanch Panchayat. हितून आमी कितें करता ओपोज करता की लँड यूज चेंज जावंक जायना. कळ्ळें. सो हे सगळ्यांक मान्य आसा जाल्यार हय म्हणा. चौथं रिजोल्युशन पास जालो. पांचवं रिजोल्युशन गव्हर्नमेंट shall strengthen scientific regional planning instead of permitting piecemeal zoning modification.
5वं रेझोल्युशनान आमी सांगलें आसा गव्हर्नमेंटाक की जी प्लॅनिंग आसता ती प्रॉपर स्टडी करून आसूंक जाय. बेश्टीच आपल्याक जाय तशें कोणीय एप्लिकेशन घेतलें म्हणून 39A अंडर तेजें कन्वर्जन जावंक जायना. हो सगळ्यांक मान्य आसा जाल्यार हय म्हणा. आवाज करा. Sober resolution, Gram Sabha resolves that no large-scale residential, commercial or township development shall be permitted unless independent scientific carrying capacity assessment establishes बाकीचे point are carrying capacity किती आसा ते, and public services are sufficient to sustain such development without adversely affecting existing residents or environment. ह्या हितून 6वं रिझोल्युशन जो आसा तातून आमी ओपोज करता, म्हणजे आमी रिझॉल्व करता की आमच्या गांवांत मोठे प्रोजेक्ट्स येवंक जायना. मोठे रेजिडेन्शियल प्रोजेक्ट जावं कमर्शियल मोठे प्रोजेक्ट्स और टाउनशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स ह्या खातीर आमी हो रिझोल्युशन घेता की आमी ओपोज करता सगळे ग्रामस्थ असे प्रोजेक्ट येत जाल्यार तेंच्यांनी फूल ग्रामसभाच्या फुड्यान ती फायल हाडून सगळ्यांक एक्सप्लेन करून त्या प्रमाणे डिसिजन घेवंक जाय. सो हो रिझोल्युशन जर तुमकां मान्य आसा जाल्यार हय म्हणा. नो लार्ज स्केल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, हाऊसिंग प्रोजेक्ट, टाउनशिप प्रोजेक्ट. ओके. 7वं रिझोल्युशन, पंचायत should request government that Karapur Sarvan should be treated as environment sensitive rural village and it shall protect agricultural land, orchard, खजान land, hillstorm, बाकीची आमची लँड वाचोवंक जाय असो आमी एक ठराव पास करपाक सोदता की तो पंचायतीन धाडूंक जो गव्हर्नमेंटाक की आमची जी गोवा कारापूरची जी जमीन आसा ती सेन्सिटिव्ह जमीन आसा, एग्रीकल्चर आणि एन्व्हायरमेंट सेन्सिटिव्ह. सो हो तुमकां मान्य आसा जाल्यार हय म्हणा. 8वं रिझोल्युशन जो आसा हे सगळे जे 7 रिझोल्युशन घेतलेले आसा आमी 39A प्रपोज करपाक ते ज्यो कॉपीज आसा त्यो कॉपीज तुम्ही फॉरवर्ड करपाच्यो गव्हर्नर ऑफ गोवा, चीफ मिनिस्टर ऑफ टाउन अँड कंट्री प्लॅनिंग, चीफ सेक्रेटरी, चीफ टाउन प्लॅनर, डायरेक्टर ऑफ पंचायत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड, गोवा स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी, लोकल MLA अँड मेंबर ऑफ पार्लमेंट या सगळ्या हे रिझोल्युशन आम्ही आता 7 घेतलेले ते त्यांच्यानी ज्यो कॉपीज ह्या सगळ्या इम्पॉर्टंट पर्सन आहा तांकां धाडपाच्यो हे आमी एक रिझोल्युशन घेता. मान्य आसा तुमकां? सो अकॉर्डिंगली जे आमचे रिझोल्युशन आसा 1 ते 8 नंबर रिगार्डिंग 39A हे आमी युनॅनिमसली पास जाला ऑन 2 ऑगस्ट 2026. एका कोणाक ओपोज आसा जाल्यार तेणी हात वयर करपाचो. ते कॅन्सल करचे आणि कॅन्सल करचे ते कशा या 8 पॉइंटच्या आधारे 8 रिझोल्युशन आहा तेजे पयलींचे पॉइंट दिल्लेले आसा. तेजे पयलीं आमी पॉइंट बरयलेले आसा त्या आधारे 8 रिझोल्युशन घेतलेले आसा. या रिझोल्युशन हो ते सगळे लास्ट टाइम तुम्ही बरोवंक ना. तुम्ही या काम तुम्ही वाक्य म्हणता पळय ते सेपरेट करपाचे काय तेजे रिझन बरोवचे पडटले. ओके. जे रिझन हांवें बरयले आसा तेजे रिझन तुम्ही बुकाचेर एंट्री करपाची बेस्ड ऑन दॅट रिझन हे 8 रिझोल्युशन घेतले आसा. ते 8 रिझोल्युशन बरोवन फुल ते रिझोल्युशन ची कॉपी आसा तुम्ही कन्सर्न तुमचे सुपिरियर आसा ते आमी बरयला तांकां काडपाची कॉपी आमी रिझोल्युशन घेतलेले आसा कारापूर साहेबान ग्रामस्थांनी आमचे ड्राफ्ट करून घ्या. तुमका ड्राफ्ट केलेले आसा ती कॉपी दिता एंट्री करा तुमच्या बुकाचेर आणि फॉरवर्ड करा. रिझोल्युशन प्रपोजिंग अर्बनायझेशन ऑफ कारापूर विलेज, कारापूर सर्वंट विलेज पंचायत कळ्ळें आणि आमचं गांव वाचूंक जाय म्हणून तितून आमी 5 पॉइंट मेन्शन केलेले आसा की कित्याक आमकां अर्बनायझेशन कित्याक गांव वाचूंक जाय. एक आसा की आमचो गांव आसा तो एग्रीकल्चर लँड आसा, खुबशे प्लॅटूज आसा, वायल्ड एनिमल्स मेळटा भितून कळ्ळें, झरी आसा, लेक आसा, अशे खुबशे गोश्टी आसा. आमचे कल्चर आसा
टेम्पल्स आसा जे त्या प्रमाणे आमी तेचेर मेन्शन केला की इतले सगळे आमकां हे आमचे जे एनवायरमेंट पॉयंट्स आसा ते आमकां आमच्या आजोबांनी दिल्लेले आसा ती आमची आतां भुरग्यांनी वाचोवंक जाय आनी फुडल्या पिढीक आमी तशेंचे तशें तांकां दिवंक जाय आनी हेचेर आमकां कायद्यान हक्क दिल्लो आसा कॉन्स्टिट्युशनान आर्टिकल 48A म्हणून आसा तितून मेन्शन केल्लेलें आसा की गव्हर्मेंट आसता स्टेट गव्हर्मेंट तेजी रिस्पॉन्सिबिलिटी आसता की एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाची तशीच आर्टिकल 51A म्हणून आसा तितून सगळ्या सिटीजन ऑफ इंडिया आसा तांकां एक ड्युटी दिल्लेली आसा आमचें काम तें की एवरी सिटीजनाचे की आमी हे एनवायरमेंट वाचोवंक जाय आमकां कायद्यान दिल्लेलें आसा सो कायद्यान तुमी हक्क आसा तुमकां गांव वाचोवपा खातीर आमचो पर्यावरण वाचोवपा खातीर हे हितून मेन्शन केल्लेलें आसा तेच्या बरोबर हितून आयका सेक्रेटरी आनी सरपंच हितून तुमकां सुप्रीम कोर्टाचे आनी हायकोर्टाचे जजमेंट एड केल्लेले आसा कळ्ळें हे बेश्टेच सांगना हांव हितून सुप्रीम कोर्टाचे आनी हायकोर्टाचे जजमेंट सायन घातलेले आसा की तांकां कायद्यान सुप्रीम कोर्ट करपाक मेळटा आनी हायकोर्टाचे जजमेंट तितून इम्पॉर्टंट पॉयंट्स वाचता सुप्रीम कोर्टाचे आसता एक जजमेंटान सांगलेलें आसा ज्या there is a threat of serious environmental harm authorities must act even if scientific certainty is lacking यातून सुप्रीम कोर्ट म्हणटा कितें जर तरी कायद्यान तुमकां दिसता कायद्यान जर गव्हर्मेंट ऑथॉरिटीज आसता एनवायरमेंट डिपार्टमेंट पंचायत जावं कोण आसूं तांकां दिसता की एनवायरमेंट डिस्ट्रॉय जाता सो तांकां इमिजिएटली एक्शन घेवपाक मेळटा आतां पळय आयता ह्या जजमेंटा प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटा प्रमाणे एनवायरमेंट डिपार्टमेंट आसा पणजे जे बसलेले आसा तेणी अजून एक्शन घेतलेली ना हे तुमकां सांगपाक सोदता हांव आमी तांकां सांगलेलें आसा तांकां एनवायरमेंट क्लियरन्स लागता लोधा प्रोजेक्टाक हावज ऑफ अभिनंदन लोधा प्रोजेक्टाक पण हे डायरेक्टर ऑफ एनवायरमेंट डिपार्टमेंटान आनी ज्याचो मंत्री जो आसा स्वता चीफ मिनिस्टर आसा तेच्या हातीन हे पोर्टफोलियो आसा ते एक्शन घेवपाक सोदिना सुप्रीम कोर्टाची जजमेंट आसा तरी पण तांकां सुमोटो एक्शन घेवपाक मेळटा हावज ऑफ अभिनंदन लोधा प्रोजेक्टाचेर बिकॉज सुप्रीम कोर्टान मेन्शन केल्लेलें आसा आनी एक केस आसा MC मेहता वर्सीस कमलनाथ तितून म्हटलेलें आसा की गव्हर्मेंट इज ओनली ट्रस्टी ऑफ नॅचरल रिसोर्सीस फक्त ट्रस्टी आसा गव्हर्मेंटाचो हक्क ना तेणी फक्त प्रोटेक्ट करूंक जाय नॅचरल रिसोर्सीस आसा नेक्स्ट पॉयंट हा नेक्स्ट केस आसा आंध्र प्रदेश पोल्युशन कंट्रोल बोर्ड वर्सीस प्रोफेसर MP नायडू त्या हितून सुप्रीम कोर्टान म्हटलेलें आसा एनवायरमेंटल डिसिजन मस्ट एअर ऑन साइड ऑफ प्रोटेक्टिंग डिसिजन वेन स्पेसिफिक सायंटिफिक अनसर्टनिटी एक्झिस्ट सेम पयली पॉयंटाचेर रिपीट केला तेंच्यानी ज्या जाग्यार एनवायरमेंट प्रोटेक्शन करूंक जाय थंयसर आमी तें करूंकूच जाय तें प्रोटेक्शन कळ्ळें तुमकां एक केस आसा गोवा फाउंडेशन वर्सीस युनियन ऑफ इंडिया आमचे गोवा फाउंडेशन जे आमचे एक PIL केस आसा कोर्टान तेजी केस कोर्ट हेल्ड दॅट नॅचरल रिसोर्सीस बिलोंग टू द पीपल की नॅचरल रिसोर्सीस आसा उदक आसूं झाडां आसूं कितें आसूं ती नॅचरल रिसोर्सीस ती लोकांची आसता ती कमर्शियल एक्सप्लॉयटेशन तिचें करपाक मेळना कळ्ळें आनी एनवायरमेंट डिस्ट्रॉय करपाक मेळना तशेंच आनीक हायकोर्टाचे अशेंच सिमिलर हायकोर्टाचे जजमेंट आसा तेची कॉपी हांव तांकां दितलो सो तेच्या रिलेटेड बेस्ड ऑन दीस आमचे जे पॉयंट्स आसा आमी थोडे रिझोल्युशन्स घेता जे आमचे गांव वाचूंक जाय पयलो रिझोल्युशन ग्राम सभा therefore resolves that no planning decision or change of land use shall be supported if it will irreversibly alter the rural and ecological character of Tarapur or threaten constitutional right to a clean and healthy environment guaranteed under Article 21. पहिल्या पॉइंटान सांगला आमी रिझोल्युशन आमी पहिल्या पॉइंटान घेता कितें की अशें डिसिजन घेवंक जायना की ज्या हितून आमचे कारापूर गांवचे जे गांव म्हणून आसा तो डॅमेज जावन गांवाचें तें अर्बनायजेशन करपाक सोदता शहर तें करूंक जायना तेंच्यांनी
आणि इकॉलॉजिकल म्हणजे आमचे एनवायरमेंट आणि बाकीचे कॅरेक्टर आसा आमचे जे गांवचे गांवपण आसा ते डॅमेज जावंक जायना आणि आमचे जे आमकां जो हक्क मेळटा आर्टिकल 21 तो आमचो काढून घेवंक जायना. सो ह्या हितून आमी सांगता की ग्रामसभा आमी रिजॉल्व करता की अशें कांय डिसिजन घेवंक जायना पंचायतीन जावं सरकारान की आमचो गांव कारापूर गांव आता तो शहर करून जाय. तो शहर करीत जाल्यार तिचे खुबशे नुकसान जातलें आमकां, खुबशे कॉन्फ्लिक्ट जावंक लागले. सो हो जो पयलो पॉयंट तुमकां मान्य आसा जाल्यार हय म्हणा. दुसरें रिजोल्युशन, पयलें रिजोल्युशन मेजॉरिटीन पास जालें. सेकंड रिजोल्युशन, Gram Sabha formally opposes any proposal that seeks to urbanize Karapur village through large-scale residential, commercial, township or similar development that are inconsistent with rural or ecological condition. So पहिला पॉइंट असा त्याच्यात मातशें प्रॉपर एक्सप्लेन केला की दोन व्हडले प्रोजेक्ट्स हाडूंक जायना. लास्ट टाइम जशें 39 हेच्या अंडर रिजोल्युशन घेतले तशेंच अंडर अर्बनायझेशनच्या हितून परत आमी म्हटला की कारापूर विलेज ही अर्बनायझेशन ताका सिटी करूंक जायना म्हटला. तुमकां मान्य आसा की कारापूर विलेज करूंक जाय? दुसरो रेजोल्युशन पास जालो आसा. तिसरो रेजोल्युशन, ग्राम सभा ओपोजिस एस्टॅब्लिशमेंट ऑफ मेगा हाउसिंग प्रोजेक्ट टाउनशिप सिमिलर large scale residential project that are likely to adverse affect the परत एन्व्हायरमेंट. सेम पॉइंट असा मातसो एक्सप्लेन केलेलो आसा. ह्यातून आमी मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट आमी ओपोज केल्लो आसा आणि टाउनशिप और व्हडल्या लार्ज स्केल रेजिडेंशियल प्रोजेक्ट्स. सो ग्राम सभा ओपोजीस मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट और टाउनशिप प्रोजेक्ट. तुमकां मान्य आसा? मोठ्यान म्हणा. चौथो रिजोल्यूशन, Gram Sabha requests all competent authorities not to grant or renew any approval for such project unless actually approval required under applicable law has been duly obtained and all environmental planning and infrastructure impact have been fully assessed in accordance with the law. ऐका, ह्या हितून आमी कितें सांगला, अशें जेन्ना प्रोजेक्ट येता जावं रिन्युअल मागता तेन्ना सगळे तेजे प्रॉपर असेसमेंट जावंक जाय. एन्व्हायरमेंट प्लॅनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर इम्पॅक्ट म्हणजे कितें नुकसान जातलें आमच्या गांवाचेर हे असेस जावंक जाय. सो आमी ग्राम सभा रिक्वेस्ट करता थ्रू पंचायत तेंच्यांनी लेटर धाडूंक जाय ऑल कॉम्पिटंट ऑथॉरिटीज नॉट टू ग्रांट परमिशन ऑर रिन्यू परमिशन. तुमकां मान्य आसा? रिजोल्युशन पास जालो. पांचवो, ग्राम सभा रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट ऑफ गोवा, ECP department, collector, village panchayat and all other competent authorities to preserve Karapur as a rural and environmental sensitive village. ह्या हितून आमी रिक्वेस्ट करतले थ्रू ग्रामसभा मेंबर्स तुमच्या थ्रू लेटर वयतले पंचायती कडसून सगळे ऑथॉरिटीजांक की आमचे जे कारापूर आसा हो गांव म्हणून उलोवंक जायो आनी तो एन्व्हायरमेंटल सेन्सिटीव आसा म्हणून तेंच्यांनी नमूद करूंक जाय, रिकॉर्डान घालूंक जाय. हे तुमकां मान्य आसा? सगळे रिजोल्युशन, पंचायत shall recommend the preparation of village conservation and sustainable development plan. ह्या हितून आमी रिक्वेस्ट करतले रिजोल्युशनान पंचायतीक सांगता आमी, ऐका पंचायतीक सांगता की पंचायतीन एक आमचे गांव वाचोवपा खातीर एक प्लॅन करूंक जाय. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणटा तो फुडलो. तितून सगळे इन्क्लूड जातले आमचे लँड, फॉरेस्ट, एग्रीकल्चर लँड, लेक, स्प्रिंग्स. सो असो प्लॅन प्रिपेअर करपा खातीर आमी एक रिजोल्युशन पास करता. ते तुमकां मान्य आसा? ते आवाजूच करिना. सातवो रिजोल्युशन, Gram Sabha further resolves that development in Karapur should be planned in manner that protect agriculture, biodiversity, groundwater recharge, natural water bodies and traditional work. So पहिलो पॉइंट आसा तो सोपो रिजोल्युशन आसा एकाच वो एडिशनल रिजोल्युशन केल्ले आसा. हितून आमी डिटेल सांगलेले आसा कितें कितें तेंच्यांनी डेव्हलपमेंट प्लॅन करूंक जाय, तितून कितें कितें इन्क्लूड करूंक जाय.
सो त्यातून आम्ही सगळे गोष्टी डिटेल सांगले आसा की आमचे एग्रीकल्चर लँड वॉटर बॉडीज प्रोटेक्ट करूंक जाय, हो तेंच्यांनी डेव्हलपमेंट प्लॅनान घालूंक जाय. सो हो रिझोल्युशन तुमकां मान्य आसा? 8वो रिझोल्युशन, Gram Sabha further requests that no authority treat this resolution as objection to lawful and sustainable development. This resolution is confined to opposing mega housing and township projects that are inconsistent with statutory planning, environmental safeguard, infrastructure capacity, or the ecological and rural character of Tarapur Servant village. यातून सांगला की आम्ही लॉफुल आणि सस्टेनेबल जे कायद्यान आणि एन्व्हायरमेंट वाचून जे डेव्हलपमेंट करतात ते आम्ही ओपोज करना, पण आम्ही सांगता की आमकां आमच्या गावात अर्बनायझेशन जावंक जायना म्हणून, म्हणजे शहरीकरण जावंक जायना, कॉन्क्रीट जंगल येवंक जायना म्हणून आम्ही ओपोज करता मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट आणि टाउनशिप प्रोजेक्टाक. कळ्ळें? जे आमचे फुडले इन्फ्रास्ट्रक्चराचेर कॅरिंग कॅपॅसिटीचे माल पडटले गांवच्या. हो तुमकां रेझोल्युशन मान्य आसा? 8वो रिझोल्युशन पास जाल्लो आसा. आता हे 8 रिझोल्युशन केल्लेले आसा ते 9व्या रिझोल्युशन आमी सांगलेले आसा सर्टिफाईड कॉपी ऑफ दिस रेझोल्युशन, म्हटल्यार आमी जे 8 रिझोल्युशन केल्लेले आसा तेजी तेंच्यांनी कॉपी टू द चीफ मिनिस्टर, टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट मिनिस्टर, चीफ टाउन प्लॅनर, कलेक्टर, डायरेक्टर ऑफ पंचायत, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड, गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी आणि बाकीचे सगळे जे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आसा तांकां ही कॉपी तेंच्यांनी पावोवंक जाय, सबमीट करूंक जाय. जे रिझोल्युशन आहा तुमकां मान्य आसा? आणि कोणाक ओपोजिशन आसा? 9 रिझोल्युशनाक accordingly this resolution from 1 to 9 regarding resolution as regarding opposition to urbanization of Tarapur village हे आम्ही पास केले आसा सगळ्या मोठ्या सगळ्या मेजॉरिटी. हे आता ही जी कॉपी आसा तांकां हांव एक कॉपी सबमीट करतलो. सो आयज आमी 3 टॉपिकांचेर इम्पॉर्टंट रिझोल्युशन पास केलेले आसा. एक 39A चे 9 रिझोल्युशन, तसेच अर्बनायझेशन आणि मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट आमच्या गावात नाका म्हणून हेजेरूय 9 रिझोल्युशन आसले. हे आमी 9-9-18 रिझोल्युशन्स जे गांवा खातीर आमकां वाचोवंक जाय ते रिझोल्युशन पास केल्ले आसा. सो हे तुमी लक्षात दवरा की कारापूर गांवाक आमी गांव म्हणून दवरतलो जाल्यार हेच्या फुडें कितले मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट येतात जावं सरकार जे पॉलिसीज हाडटा त्यो ओपोज करपाचे आमी रिझोल्युशन्स घेतलेले आसा, ज्यो आमकां माल पडटले गांवा खातीर. ह्यो तुमी सगळ्यांनी याद दवरूंक जाय. RTI फायल करून तुम्ही कॉपी मागून घ्या. आणि लास्ट 3 महिन्यात 19 एप्रिल ते आता पर्यंत कितें मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट जाला जावं कितें मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट गांवांत येता हेजी तुम्ही RTI घालून ऍप्लिकेशन घालून तेंच्या कडेन इन्फॉर्मेशन मागून जाय आणि त्या प्रमाणे त्या रेझोल्युशना प्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे जाप विचारूंक जाय. हे सगळ्यांक रिक्वेस्ट करता की मोठ्या संख्येन तुम्ही RTI ऍप्लिकेशन घालून डॉक्युमेंट कलेक्ट करा आणि त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे पुढे लढाई लढवूंक जाय. आमकां म्हणजे वाटेचे सांगलेले त्यांना ते अजून जाग ना कित्याक हॅलो पाय तुझ्या हेल्पर पंचायतच्या रिझोल्युशनाप्रमाणे आम्ही रिझोल्युशन धाडलो, एस्टिमेट केलो, सगळे केले आणि टेंडराक फायल धाडली. टेंडर करपा खातीर फायल व्हिडिओन आसा. तर व्हिडिओन ती टेंडराक ती फायल धाडल्या उपरांत तुम्ही कोणीतरी एकल्यान कंप्लेंट केली. तर ती कंप्लेंट कित्याक केली ती कन्सर्न वार्ड मेंबरान ती सॉल्व करपाक जाय आसली. पंचायतीन केली का व्हिडिओन केली? व्हिडिओ केली त्याची कॉपी तुमच्याकडे आहा? आमच्याकडे करून कंप्लेंट त्याच्याकडे केल्या. कोणाकडे? व्हिडिओ केले. ऐकून घे. व्हिडिओ केल्यानंतर हांव उज्ज्वलाक सांगले का उज्ज्वला की तू वाईट फोन चल. आम्ही दोघा गेले मागीर पूण ते आता सरपंचान ती जबाबदारी घेवंक नासली काय त्या मनशान कंप्लेंट केला पळय न्हू त्याच मनशाक घेवन तुम्ही सगळे हे करता. सो त्या हिंच्यांनी सरपंचान बीन ताका घेवन बसोन ताका अभंग लागलो बसोन सॉर्ट आउट करूंक जातले. तेजो प्रॉब्लेम कितें आसलो? तेजें नांव कितें? कोणी कंप्लेंट केल्या ती? सरान म्हाका कितें सांगलें की तो कोण कंप्लेंट केला पळय
तेणी कितें सांगला की एकट्याक लागून वाट ती कित्याक एकट्याक पूण वाट एकट्याक नव्हती. लागून ती वाट नव्हती तुम्ही सर्वे करून जाय आसली थंय वचून आतां पळोवंक जाय आसली एकट्याक लागून ताका वाट करूं नासली आनी ते सायटीक घर दाखोवन तिंगे दादलो मनीस ना 3-4 घरां पावसान थंय सगळी ती गटरान ते हितूनच्यान ती वयता तेका आनी तेका माती तू नाल्यार आता ग्राम सभा झाली की तू इन्स्पेक्शनाक यो ऐकून घे इन्स्पेक्शन करून ऐकून घे तेका पंचायत फंड जर दिवन हांव घे काय ना केला केला सर माझे सगळ्यांनी जेन्ना खुर्चेर बसले तेन्ना फाटीक लागले ना माझी फायल पास करा तिंच्यानी म्हाका फक्त सांगले हांव जर तुजी फायल पास करीन म्हाका ते उडयताले प्रत्येका फायर माझी पुढे धाडा मागीर जाली सराक केन्ना बरं सर मातशें पळय ती तरी म्हाजें तें आयकना न्हू तूं तरी मातशें कर सराक विचार सराक तुका कितके फावटी तो सांगून घेतलो तेन्ना सरपंच आसले पळय तेन्ना सायन मारली तुझ्या पाटलांना कितें करूं सरान म्हाजे फुडाकार करून ती तेजे रस्त्याची हे पार केली ना ऐकून घे सराक फुडाकार हे करून ती मागीर केला न्हू तेका कितके फावटी सांगलें टेंडर पण तेका सांगून मागीर जाणा कितें पंचायती मार्फत जे आसा पळय तो सगळो प्रोसिजर जाल्लो आहा कांयच तो उलोवंक ना आनी कितें आडोनी धरून कांयच आमकां फक्त एक व्हिडिओ कडेन बारीकशी कंप्लेंट दिली कित्याक पळय हांव 2 व्हिडिओ कडेन बसलो त्या कोण पार्टीक सांगलें बाबा तुजें कितें आसा पळय तें म्हाका येवन सारकें सांग त्याचे डॉक्युमेंट कितें आहा ते तेणी सबमीट बीन केल्या आमकां कंप्लेंट करूंकच ना आमी सांगताले तेका रे आमकां करूंकच ना कंप्लेंट केल्या तेणी व्हिडिओ कळ्ळें न्ही म्हणून व्हिडिओ हांव सांगलें वचोन बाबा तू ते लेटर पळयलें तेणी कंप्लेंट दिल्या ती हय तेजेर नांव बीन कितें मेन्शन आहा कोण तो हय उदय गांवकर सांगलें मरे उदय गांवकार हा ऐकून घे तें कशें आसा उदय गांवकाराक आतां खंयच्या दुवाड्यार जोपाचो ना तेका कागदपत्र आहा जाल्यार आमी येवन येता ऐक रे कशें आसा पळय तरी तेका आमी आतां फाल्यां आनी आपूण हाडटा पंचायती ऐकून घे तेका पंचायतीन आपोवपाचो तुजे कितें ते प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहा जाल्यार हाड म्हणून सांगपाचें बरोबर केन्ना आपयतले तेका तुमी कोणाक सांगलें मुंगळार आमी येता मुंगळार उदय गांवकारान आतां कोण आहा तें पळोवया उदय गांवकार सरपंच माझ्या हिशोबाने सगळे आता गणेश चतुर्थी येवपाची आसा सो सगळ्यान महत्वाचे कित्याक गणेश विसर्जन ज्या सायटीचे दिसत जाता सो आमी सगळे गांवचो डेव्हलपमेंट जावंक जाय म्हणून आमी एक विशय मांडलो की गांवांत जितले गणेश विसर्जनच्यो सायट आसा तर तुमचे पैसे आसतले ना पण हितून पॉइंट कितें घातला की हांवें म्हटला की गणेश विसर्जनचे सायट आसा थंयसर लायटीचे अरेंजमेंट आसूंक जाय प्रॉपर स्ट्रीट लायट दुसरे त्या जाग्यार तरी स्लिपरी आसा स्टेप्स ना थंयसर स्टेप्स करूंक जाय अदर अरेंजमेंट म्हटला सो तुमकां कितें डिमांड आसले त्या प्रमाणे एप्लिकेशन दिया वॉर्ड वायज खंयची सायट तुमकां डेव्हलपमेंट करूंक जाय त्या प्रमाणे तुमी एप्लिकेशन करा सरपंचाक की आमकां थंयसर गणपती दवरपाक जागा जाय लायट जाय आनी स्टेप्स जाय आनी कितें शेड जाय तुमकां सो हे तुमकां डेव्हलपमेंट तुमच्या वाड्यार कितले जाय वॉर्ड नंबरान सो हे तुमी रिक्वेस्ट करता की तुमी वॉर्ड वायज आपले ते 4 गोष्टी तरी मागा तेंचे कडसून बिकॉज डेव्हलपमेंट फंड दिल्या खातीर तरी फुडें सरोंक जाय सो हांगासर जो फुलेवाडा आसा जो थंयसर खुबशे प्लॉटिंग आनी घरां बांदलेली आसा इल्लीगल सो आमी हो पॉयंट तांकां रेज केलो ग्रामसभेक की तेंच्यांनी थंयसर प्लॉटिंग जे केल्लेलें आसा तेजे डॉक्युमेंट जे आसा
ते आम्ही तेंच्यांनी आमकां ग्रामसभेक वाचून दिली पर्टिक्युलर पर्सनान डॉक्युमेंट सबमीट केलेले आसा ऑन बेस्ड ऑन दॅट तुम्ही प्लॉटिंग केलेले आसा सो हे तुम्ही फायल घेऊन येवंक जाय आसलें म्हाका दिसना तुम्ही फायल घेऊन येयला ती याद उरता रे कळ्ळें सो हांव तुमकां हो विशय सांगूंक सोदता पळय तेंच्यांनी फायल घेवन येवंक ना प्लॉटिंग केलेलें आसा प्लॉटिंग करता जाल्यार तुमकां ते खुबशे डॉक्युमेंट जाय पडटा बरोबर कितें कितें डॉक्युमेंट जाय आसतले मातशें सांगात प्लॉटिंग करता जाल्यार Compound wall at survey number 176/1 and action taken regarding notification of Lavandiwada Lake, Pule Lake. आणि आता हो तुमका सांगलो इल्लीगल कंपाऊंड वॉला बद्दल ते तुमका डिस्कशन झाले ते जाऊन आले डिस्कशन झाले आणि वयले आता तुझे ह्याच्या सांग ऍक्शन टेकन टीएमसीचे सगळ्या मातशें आयकना सगळ्यांक सांगपाक सोदता सर्वे नंबर 180/0 म्हणजे हांगा जे फुलेवाडा लेक आहा जेका गुरांचे तळे सुद्दां म्हणटा पळय तेजे जे पाणी आहा पळय ते सगळे पाणी वयर ज्या जाग्यार हाऊस ऑफ अभिनंदन लोधा प्रोजेक्ट चालू आहा थंयसून तेजो मेन स्प्रिंग आहा तो स्टार्ट जाता आणि जशी पाणयाची वाट आहा थंयसून येवन ते तळ्यान साचता त्या तळ्या खातीर बिबटो वाघ तशेंच बायसॉन म्हणटा तशें आनी बाकीची जी जनावरां आहा हेजेर ती अवलंबून आसा त्या पाणयाचेर फाटी जो समर जालो तितून आमी एक इन्स्पेक्शन केल्ले WRDचे तितून पयली म्हणजे हाऊस ऑफ अभिनंदन लोधा प्रोजेक्टान ज्यो बोरवेल मारलेल्यो आहा स बोरवेल त्यो इन प्रोसेस आहा 3 आणि 3 सध्या फुडें इन फ्युचर यूज तेंच्यांनी कंस्ट्रक्ट करून दवरलेले आहा त्यो अजून यूज जावंक ना पूण 3 ज्यो बोरवेली तेंच्यांनी मारलेल्यो तितूनच सायडीतल्यो ज्यो बांयो आहा लोकांच्यो आनी तश्योच आमी कुर्णांची थोडी घरां आहा ती सुद्दां बांयो जेन्ना इन्स्पेक्ट केल्यो तेन्ना पाणी म्हणटा तें 10 सेंटीमीटर सुद्दां नासलें 10 सेंटीमीटर सुद्दां पाणी नासलें कित्याक ज्यो वयर बोरवेल मारला तेच्या खातीर आनी जर आमी जेन्ना मेन आतां 180/0 जे गुरांचे तळे आहा तेजे इन्स्पेक्शनाक जेन्ना गेल्ले तेन्ना थंयसर सादारण सामकें कमी म्हणजे जितके लोक पळय हांगार येतात थंय समरान जो वचोन ते पाणी सुद्दां थंयसर नासलें सामकें थंयसर कोण जाल्ले ते गायींचे म्हशींचे जे कोण आसा पळय तशें ते तळे जाल्ले म्हणटकूच हांव रिक्वेस्ट करता एज अ BMC चेअरमन की ह्या ग्राम सभेक सुद्दां फाटीं आमी आमच्या मिटिंगेक सुद्दां ह्यो ठराव घेतलो आहा की BMCचे नोटिफाय जावपाचे आनी तेका जो प्रोसिजर आहा तो फॉलो करून करपाचे तशेंच आमचे कोळमांचे लेक आहा तितून सुद्दां ते नोटिफाय जाल्लेले आनी कोदांचे जे लेक आहा ते सुद्दां नोटिफाय जाल्लेले आहा तेका ज्यो नोटिफाय करपाक जी कारवाई केल्ल्यो जशें नोटिफिकेशन पयलीं पासून लास्ट मेरेन नोटिफाय जाल्लेले कशें ते सगळे आमी मागोवन घेवया BMCच्या थ्रू आनी तोच प्रोसिजर वापरून आमी हे बेग्याच्या बेगीन हे जे तळे आहा गुरांचे तळे 180/0 सर्वे नंबर ते आमी नोटिफाय करून घेवया कारण की सकयल मेरेन ते वयर मेरेन सगळ्या लोकांक त्या तळ्याची गरज भासतली फुडें आनी हेच्या पयलीं सुद्दां भासलेली आहा तशेंच फुडें वयता हांव हेजो हे करपाक उल्लेख करपाक सोदलो आमच्या रेजोल्युशनाक तो नोटिफाय पूण आता एक एकल्यान आमच्या एक निर्देशनाक हाडलो एक पॉइंट की कोदा जो लेक आहा कोदा जो लेक आहा तो नोटिफाय जाल्लो आहा पूण थंयसरू खंय आता सध्या प्लॉटिंग जाल्लेले आहा त्या बद्दल मातशें तुमी प्रकाशन घालपाचें कितें जालां तें कोदा वाडो जो कोदा आहा पळय कोदा थंयसर प्लॉटिंग जाला ते कशें कितें म्हणजे नोटिफाय जावन वेटलँड नोटिफाय जावन सुद्दां थंयसर प्लॉटिंग जाल्या त्या बद्दल पंचायतीन कितें एक्शन घेतला त्या बद्दल मातशें हे मातशें लोकांच्या फुड्यान उजेडान घालपाचें पंचायतीन
पुढे मी BMC घेऊया BMC सर्वे नंबर माडानी प्लॉट झाले आम्ही काय देऊन नंबर आहे का पाटी एक सर हांव एक गजाल तुमकां सांगूंक शकता कितें जाणा अजीत साहेबांचें कितें आसा स्वच्छ भारत स्वच्छ गोवा आतां म्हाका म्हाजे नजरेन तुमचे आतां गांवांच्यान येता वयता तुमचे नजरेन येयला आनी खबर ना स्कुला कडेन दोनूय सायडीन ते पळशात कचरो कितलो उडयल्लो आसता तो हे स्कूल आसा न्ही दोनूय सायडीन पळया तुम्ही पळयता कितें देव जाणा हांव काढलो दोन ते झाडींनी पळयात कितलो आसा काढलो तो आतां म्हाजें एक रिक्वेस्ट आसा सजेशन तुमचे कडेन जर पंचायती कडेन शक्य ना हांव 2 टोपल्यो दिता तुमकां ते ओल्या कचऱ्याक आनी सुक्या कचऱ्याक थंय दवरा कोणी तो ते भितर घालतले ते कळ्ळें ते झाडीन उडोवच्या पेक्षा ते भितर दवरतले न्ही काही ना सायडीक दवरा न्ही रस्त्याची बशी काय ना फाल्यां दवरिया कितें जाता खबर नाका जाल्ल्या नाका जालें म्हणजे थंय ओलो कचरो आनी सुको कचरो म्हणून घाणीचे कपडे हाडून कपडे दिले असं आमी तो प्रयत्न करून आतां तेणी हेणे 3 काडला हांव घेतलो ना कितलो कचरो आसा घाण ते कुत्रे जसे कमिटी मेंबर्स घालपाक जाय आसले वुमन मेंबर 2 जाय आसले ST मेंबर जाय आसलो एक मिनिट या शेडकर बंटी बंटी आणि काय म्हणतो उले देव आम्ही एक BMC कमिटी काढलेली होती त्याचा रेझोल्युशन नंबर हा 2190 ऑफ ग्रामसभा मीटिंग डेटेड 8/2/2026 तिथून गौरीश गाडी चेअरपर्सन आपलो किशोर मांद्रेकर मेंबर आपलो नरेश मांद्रेकर मेंबर आपलो समीर सालेलकर मेंबर आपलो डॉक्टर स्वप्नील सालेलकर मेंबर आपलो आणि वुमन मेंबर म्हणून दिव्या नाईक ती सरपंच आसली तेन्ना आणि सेक्रेटरी जाल्लो तो महादेव नायक आसता पूण एज पर आमकां जेन्ना हांगासर ते एज पर एनेक्शर आहा पळय तशी ती कमिटी ना ती कमिटीन आसपाक जाय एक चेअरमॅन 2 वुमन मेंबर जाय एक ST SC मेंबर जाय परत सेपरेट 2 मेंबर जाय आणि एक सेक्रेटरी जो विलेज पंचायत जाता तुका आमी आतां सध्या तेंच्यांनी आमकां जें सांगलें स्टेट बायोडायवर्सिटी बोर्डान टी मेन फाटी आमकां हें करपाक म्हणजे गायड करपाक तेंच्यांनी सांगलें की तुमची जी बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटी आहा ती सध्या सारकी ना म्हणून आमी नवें आतां सध्या घालता नांव आणि जो PBR जो आमचो आहा पळय PBR पीपल्स बायोडायवर्सिटी रजिस्टर तो आमी व्हॅलिडेट केल्लो आहा आमच्या मेंबर्सांनी बसोन तेजो एक रेजोल्युशन घालपाचो की तो व्हॅलिडेट करून फुडें स्टेट बायोडायवर्सिटी बोर्डान घालचो फर्स्ट स्टेज ओके मरे लेडीज मेंबर कोण झाली आहे उज्ज्वला कोळेकर पंचायत राज तुमचो कॅमेरामॅन आसपाकूच जाय ग्रामसभेचे रिकॉर्डिंग करपाक आयज म्हाका दिसता तुमचो आसा म्हणून कॅमेरामॅन आसा पंचायतीच्या तरफे कोण आसा ना 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 रिजल्ट सांगा तुमचो ना हांगासर इनशॉर्ट ऐका ना तुमचो लास्ट टायमूय ह्या ग्रामसभेक हांवें सांगिल्लें की तुमचो कॅमेरामॅन दवरला आमचो दवरलेलो आमी आमचो हे बॉडी दवरला आमी कित्याक हे एज पर पंचायत राज एक्ट सांगता जे तुम्ही फॉलो करना लास्ट टायमूय सांगलेलें सो आतां म्हाका तुमकां फोर्सफुली सांगचें पडटा की मेक अ रिझोल्युशन की तुमचो कॅमेरामॅन तुम्ही अपॉइंट करतले आणि एज पर RTI एक्ट आमी ते केन्ना जाय तेन्ना ते प्रोसिडिंगाचे व्हिडिओ मागूंक शकता कोणूय जो गांवांचो कोण ग्रामसभेक येवंक ना तेका केन्ना जाय जाल्यार तो रिकॉर्डार मागूंक शकता दिस इज एज पर पंचायत राज एक्ट 1996 एंड अमेंडमेंट डन इन 2016 पार्सेकर गव्हर्नमेंट आसताना
सो हे लास्टाकूय सांगितले ते फॉलो जावना म्हणून आता म्हणटा की रिझोल्युशन घेऊया आणि हे फुडल्या ग्रामसभेत तुम्ही घाला तुमचा कॅमेरा. दुसरे हांव रिक्वेस्ट करता पंचायतीक की तुम्ही एक साऊंड सिस्टम तुमची आसची म्हणून पंचायतीची स्वतःची ओन लास्ट मोमेंटाक येता पंचायतीची का खंयची हांव न्हू हे सगळे मागीर टेक्निकल इश्यूज जातात स्पिकराचो आवाज येता की ह्या ग्रामसभेक आमकां स्पिकर सिस्टम जायच. सो हो एक तुम्ही बरोवन घ्या प्लीज आनी तुम्ही खंयच्यान तरी हाडात कंपनी कितें कशें कितें फंडींग आसलें तुम्ही पळया पूण ते मागीर फुडले ग्रामसभेक सांगनाका कितें फंडींग मातशें कितें तरी रिजॉल्व करा फाटलीची गोष्ट आसा. तिसरो पॉयंट म्हाजो आसा सो तिसरो पॉयंट आनी व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट ग्रामसभा मिटींग जी आसा पळय दॅट इज टू बी चेअर्ड बाय सरपंच. तुम्ही गाईड करू शकता. आता 2 ग्रामसभा पहिले ग्रामसभा होय चडशे कडेन सेक्रेटरीज उलयता सरपंच उलयना. सरपंच कांयच प्रिपेअर नासता. वेन ही चॅरिंग दॅट हे हांव तेन्ना सरपंच नासली हांव आतां जालें हे करचें ना. तुम्ही फाटले स्टडी करता तितलो तुम्ही ऑथॉरिटी घेवंक जाय बिकॉज यू आर रुलींग एंटायर विलेज. विलेजीचो लिडर तूं सरपंच कोणूय आसूं. आय एम नॉट टेलिंग दिस टू एनी स्पेसिफिक पर्सन. दिस इज माय रूल. सरपंच हॅज टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. सो तो बेसिक तरी इश्यूज तुमकां खबर आसपाक जाय प्रत्येक वाड्याची बिकॉज सरपंच हो मेन लिडर आसता सगळ्या वाड्यांचो. तुमच्या पंचाकडे कन्सल्ट करून तुम्हीच तो प्रेझेंट करचे अशें आमी म्हणटा. कित्याक आमकां इंटरेक्शन सरपंचा कडेन करपाक बरें जाता कित्याक ते आमचे मेंबर्स आसा आमी रिप्रेझेंट म्हणजे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह दिल्ले आसा निवडून. सो ह्या फुडली जो कोण सरपंच आसूं किंवा नवीन जातली तीच आसतली आय डोंट नो कित्याक हांगा पंचायतीन चालूच आसा संगीत ओके. सो हांव म्हणटा की जो कोण येतलो तेणी ते रिजन दिवचे न्हू की त्या टायमार हांव सरपंच नासलें म्हणून. जो कोण आसा तेणी ओनरशीप घेवन त्याच्या फुडले सगळे रिपोर्ट आहा आमचे कडेन बरयल्ले ते सगळे स्टडी करून घेवन हांगासर मिटिंगेचे प्रोसिडींग करचे. सो हो एक पॉयंट तुमी रिझोल्युशनान घालचो. सो दीज आर द लॅप्सीस जे आमी ऑन दीस मिटिंगेक आमी पळयता. सो हे 2-3 पॉयंट आशिल्ले. थँक्यू. include the most important issue, the agenda for Gram Sabha. Panchayat state license is applicable. It has come to notice of the villagers that there is a commercial shop reported started by Mr. Arjun Tavaskar near construction site of House of Abhinandan Lodha. The village panchayat shall place before the Gram Sabha whether the shop has obtained all mandatory permission, license and approved granted to establishment, including panchayat trade license if applicable, building license and occupancy certificate, development permission, technical clearance from competent authority, place before the Gram Sabha copy all permission. काय नाही तेका पंचायतीन पहिली ट्रेड लायसन्स दिवंकच ना. एक जालें ट्रेड लायसन्स दिवंक ना तेका. ट्रेड लायसन्स तेका दिवंक ना. दुसरो आसा बिल्डिंग लायसन्स आणि सर्टिफिकेट दिवंक ना. दिवंक ना तेका. डेव्हलपमेंट परमिशन, टेक्निकल क्लिअरन्स काहीच ना. आणि लास्ट द प्लेस ऑफ पीपल ग्राम सभा कॉपी ऑफ ऑल जे काहीच नसल्या कारणान आम्ही तुमकां काय दाखवूंक शकना. बरोबर. तुमकां आमी सांगलें तुम्ही कितें म्हणटा की आमी कंप्लेंट करूंक काय म्हणटा. पंचायती कडेन जर कंप्लेंट केली जाल्यार तेका एटलीस्ट नोटीस केली धाडूं येता न्हू. बरोबर न्हू. पूण तरी तुमी कितें तरी रिटर्न कंप्लेंट दिवपाक जाय पंचायती कडेन. कळ्ळें तुमकां. आमच्या कडेन काय एक्शन मारीक वेळ येता न्हू. कंप्लेंट दिया न्हू. ग्रामपंचायत चित्रातल्यो ब्रेका बेकायदेशीर आसा तुमकां कळना. खंयच्याच वाड्याक कळना त्या वाड्यात रिजायन दिवपाक झाला फक्त दुसऱ्याक रिपोर्ट करली. म्हाका एक सांग आतां पळय लक्षात घे हांव जर ते दुकान घातलो न्हू तर आतां 30 वर्सां दुकानां जालें. घातलें आमी आयक पडलें हांवें घातलें दुकान हांव भाड्याक दिता दुसऱ्याक तो बी भायलो तेका दिवप योग्य की अयोग्य. आमी आयकता जाय ती सगळी तरी डिमोलिश करूया दुसरी घालून लोकांक आमच्या गांवच्या लोकांक दिवया. आमच्या लोकांक दिवया मरे भायर दिवया. तुम्ही ठराव
नोंदण्या सुद्धा त्याला जातले का नाही? आणि सरकारी बाबतीत काय नफा त्यांच्या पोटार ये जाल्यार ते कितें म्हणलेले पळय आमी हेजेर पोट चलय जर तुमकां आतां कशें दिसता ते तुमी सांगा तेजेर अनुमती जर तर ते भायल्याक आवटसायडरांक कोणाक दिता न्हू जाल्यार तेका हे करूं येता कित्याक चडशे नोंदणी कोणाची ना ऐकतरी नोंदणी कोणाची नसता आता थंय कोण घालता तर पर्टिक्युलर एक सेक्रेटरी घेऊन सांगचे इन्स्पेक्शन कर तू इन्स्पेक्शन कर आणि तेजो पळय बाबा कोण घालता ताका विचार तू बाबा कोण खंयचो कितें कशें करपाचें इन्स्पेक्शन केलें आणि त्या वाड्या पंचाक खबर ना ताका जबाबदार धरा थंय हे सगळे करता तेजे नमस्कार तुम्हाला एक मी ठराव पास केला रोड नंबर 2 एक्झिस्टिंग रोड नियर मंदिरवाडा टोनेश्वर टेम्पल टू द उज्ज्वल हळदकर इन वार्ड नंबर 2 मंदिरवाडा विठ्ठलापूर कालापूर within the jurisdiction of the village Kalapur Sarwan Taluka Bicholi Goa under the 15 finance fund North Goa ZP construction. आता हो तुम्ही आता रोडाक एनओसी दिला ना तुम्ही एनओसी म्हणजे आम्ही त्याला फक्त ठराव घेतला आणि तुम्ही एनओसी दिला एनओसी देऊ ना जाल्यार तो ठराव कसो पास जालो ZP घेऊन तो ZP फंडात ठराव कसो पास जालो पळय आता फुडल्या वाचतात हे हांवें आरटीआ घेऊनच केला 12,80,000 रोड तो सगळं पुट्टा थंय कंप्लीट सगळं डॉक्युमेंट आणि थंय एक्झिस्टिंग रोड आमकां प्लॅन जाल्या तेणे लँड सगळेचो प्लॅन लायला ना certificate for the execution of the development work. This is the certificate that the village panchayat Kalapur Sarwan proposed the work of repair existing road from the Toneshwar temple to the house of Ujjwal Halankar in ward number 2, Bandirwala, Vithalapur, Kalapur within the jurisdiction of the village panchayat Kalapur Sarwan Taluka Bicholi under 15 finance North Goa Jilla Panchayat Fund for which is the village panchayat has obtained the resolution bearing number 9/11 in the meeting dated 16/4/2026 deciding to take up a work is not a submit to any other department and the work is not executed by any agency of department or department. The undersigned is personally certified about the correct about the of the certificate which has been issued after the making the inquiry through the local ward member. Sir, तो local ward member हांगा मेन्शन केला म्हणटा की थंय एक्झिस्टिंग रोड आसलो म्हणून हेजेर मेन्शन केला आमी तुमकां कोणाक कशें टार्गेट करना आमकां बोरो दिला ते सांगता द मेंबर एंड द विलेज पंचायत कालापूर सरवण हे जालें कितें सर्टिफिकेट ऑफ एक्झिक्युशन ऑफ डेव्हलपमेंट आता अंडरटेकिंग पळया This is the certified that the village panchayat Kalapur Sarwan stated that the village panchayat Kalapur Sarwan has obtained an affidavit revocable NOC from the landowner of the land bearing survey number of village Kalapur and there is no objection from the anybody for the side work repair existing road from the Toneshwar temple to house of Ujjwal Halankar in the ward number 2 Bandirwala Vithalapur Kalapur of Kalapur Bicholi Goa for which the village panchayat adopted resolution deciding to take up about the sidewalk. Further, in case any allegation regarding to the above mentioned work regarding the NOC from the landowner, the panchayat body of village panchayat Kalapur Sarwan shall be fully responsible. Certified that the above the proposed work is not referred to any other government scheme, government authority, neither of any financial assistance shall nor receive from the any other authority for the existing this work.
certify that this work is neither accident nor proposed, is passed. Cannot eka propose करना road and the no work order is issued. Certify that the check for all the work shall be maintained by the panchayat and supervised committee as the required under the Goa Panchayat Raj Act 1994. The undertaking is given upon the North Goa JP Panchi Goa taken up about the work undertaking. 15 finance fund. 15 finance fund use केला आहे का आता हे आता आमका दिला ते कोणी दिला 15 फायनान्स ना जाल्यार जेटपी म्हणटा का तेच मग आता आम्ही जेटपीसून आता हे हाडला न्हू तेंचेर तुमचे एनओसी ना तुमच्या जेटपी 12,80,000 तुमचो फंड आणि हेका आता पळया इट इज अ इमर्जन्सी रिक्वेस्ट रिगार्डिंग द रिपेअर ऑफ द एक्झिस्टिंग रोड पण एक्झिस्टिंग रोड ना जाल्यार एक्झिस्टिंग रोड झालो कसो थंय कसो काय झालो एकट्या खातीर रोड जाता थंय प्लॉटिंग जावपाच्या थंय बुडपाच्या थंय बुडटा आमचे टोटल व्हिडिओ आणि हे क्लेम करता मागीर पयशांक आमचे बुडटा हे करता म्हणून आम्ही कोणाक तुमकां हे करना जागे जाया कित्याक हो गव्हर्नमेंट फंड तो यूज खंय जावंक जायना वेस्ट जावंक जायना खंय कोणाक जाय तांकां यूज करा प्रॉपर वे यूज करा कित्याक पेशंट हे करता ते पळयता न्हू सगळे पळोवन ते सीएमाच सांगला हांगा कोणाकूच परमिशन दिवपाक काय बांदपाचे फाटीं बुड्डे येयले तेन्ना कळ्ळें तरी पण एक्झिस्टिंग रोड म्हणून दाखयला आतां कशें कितें एक्झिस्टिंग रोड हो आतां तुमकां प्लॅन पळया हे पळय हे फ्लड येता ते हे पळय डॉक्युमेंट पळया कॅमेरे पळया बाबा दाखय तुमकां हे पळय हे प्लेन हो रोड केला ते प्लॉटिंग जाता पळय गाडा मारला सगळे हे पळय हे बुट्टा आणि थंय तुमी रोड करता आनी गव्हर्नमेंट फंड वेस्ट करता हे जालें तुका हे दाखयता हो 74/5 सर्वे नंबर आता म्हाका सांग हितून खंय एक्झिस्टिंग रोड आहा आता ते आता तुम्ही ते केला पळय दिला पळय कशें खंयच्या बेजिचेर दिला फुडें काडून दो जेसीबी लावन थोडो कंप्लीट जेसीबी लावन रस्तो पाणी उडया कळ्ळें तुका जे अंडरटेकिंग आसा न्हू तेतून वॉर्ड मेंबराची सायन ना आणि वॉर्ड मेंबराक कोणीच इन्फॉर्म करूंक नासले ऑलरेडी तेणी पळोवंक शकता की वॉर्ड मेंबराची सायन ना पळय थंय कितें हांगा लेटरां कितें बरयला पळय तूच वाच वॉर्ड मेंबर बरयलो लोकल वॉर्ड थंय सायन ना गो हांगा बरयला न्हू लोकल वॉर्ड मेंबर म्हणून पण तुका हांगा बेश्टें तुजेर येता न्हू ते म्हणून हांवें सांगलें म्हणून हांवें कॉपी काडून हाडली आणि डायरेक्ट सांगलें की विदाउट इन्फॉर्मेशन हे केला आणि हांवें ऑलरेडी देवस्थानाक ते इन्फॉर्म केला देवस्थान भितर पडल्यार ऑलरेडी 13 मीटर देवस्थानाची जागा भितर येयले ते तांकां स्टॉप काडल्यात पळय स्टॉप काडली म्हणून जायना न्हू म्हाका तूं काय जेसीबी लायन कोणाक उडया ते प्लॉटिंग देवपाक कळले प्लॉटिंग मध्ये तो कितें सांगता मेन ऑनर आसा तेणी एनओसी दिल्या पळय जेन्ना जो कोणाचो लँड आसा तो आपले हे परमिशन दिता म्हणून ते हे केले जेन्ना देवस्थानाक कळ्ळें की ते आपूण भितर येता म्हणून कळ्ळें 13 मीटर तेंची तेन्ना देवस्थानान म्हाका इन्फॉर्म केलें ऑलरेडी म्हाका खंयच इन्फॉर्म नासलें जेन्ना तुवें म्हाका विचारलें तेन्ना हांवें तुका कितें सांगलें म्हाका खरेंच खबर ना जर तर माझी तसं वॉर्ड मेंबराची सायन अंडरटेकिंग माझी सायन वॉर्ड मेंबर को म्हणना ओनराची एनओसी आहा तेका ओनराची आसा कोण म्हणून आसा पण आयडिया मागला माये तिचून टीसी तू मारला पण जेडपीसून आयडिया आला मग 12,80,000 तो रोड नव्हता कोणा खातीर कित्या खातीर जेडपी फंडातून मला एम्प्लॉय करते म्हाका तूच सांग म्हाका आता म्हणजे देवाच्या खातीर करता ऑब्वियसली करा आमचे काय ऑब्जेक्शन ना लास्ट माझे कडेन जेन्ना देवस्थान कमिटीन सांगले आम्ही तुमकां लास्ट एक्झिस्टिंग रोड दिल्लो आसा तो तोणेश्वर मंडपा मेरेन हय तेजे फुडले जेन्ना देवस्थान कमिटी येयली तेंच्यांनी जेन्ना चेक केले तेंकां 13 मीटर तेंच्या हितून तेन्ना तेंच्यांनी स्टॉप केला तो आता कितें करा तुम्ही तो काढून घाली कंप्लीट करून उडया पण नाकाच थंय रोड सोमतो पाणी गावली गव्हर्नमेंटाक लॉस कळोनी तेंकां बस बा गव्हर्नमेंटाक कळोनी ती कशें कितें करता आनी हो आमचो झॅडपी मेंबर नाका नाकाले थंय कामां करता ते करून ते बरें करा आमी आसा तुमच्या वांगडा आमी तुमकां काय म्हणिना पण हे कितें रे ते प्लॉटिंगान कोण रोड करता झॅडपी फंडासून तुम्ही जेन्ना कोणी प्लॉटिंग करता
करता आसतना आमी तेका रस्तो दिला तो रस्तो जर 6 मिटराच्या वयर आसा जाल्यार तेका प्लॉटिंग करपाक दिवपाचें ना कित्याक तुम्ही जो त्या प्रोजेक्टाक जो रोड दिला तो 21 मिटरचो दिला 21 मिटरचो रोड हो एअरपोर्टाक लागता म्हणून हांव तुमकां सांगूंक सोदता की कसली एनओसी दिता ती 3 किंवा 6 मिटराच्या भितरूच दिया हेच्या फुडें वचो नाका कारण की 6 मिटरावर रस्तो गेलो की तो एअरपोर्ट इंडस्ट्री पयले सोऱ्याचे फॅक्टरी आनी कितें तेन्ना एनओसी दिता जाल्यार दितात वराळी तुम्ही एनओसी दिला ती वराळी दिल्या पळय ते पोर्तुगीज पिशेर आशिल्ले त्या पोर्तुगीजांनी तो ब्रिज बांदला तो वयर आसा आनी तुम्ही घरा बांदपाक कितें त्या ब्रिजा सकयल हे पयलीं पळयात इन्स्पेक्शन करात पयलीं सर तुम्ही आसा पळय तुमचे एनओसी येयल्या उपरांत इन्स्पेक्शन करप गरजेचें तुम्ही कसलें इन्स्पेक्शन करिना तुम्ही थंय ग्राउंड फ्लोराचेर वचनात इन्स्पेक्शन करिनात कांयच तुम्ही प्रोविजन करना तुम्ही डायरेक्ट प्रोविजन एनओसी दितात प्रोविजन घेतली म्हणून जायना तुम्ही मागीर रेग्युलरूच दिता तशें करपाक जायना तुम्ही पयलीं ग्राउंड फ्लोर चला कितें आसा उदक आतां थंय पदारी घ्या तर पिकाक बाजार उदक येता आनी थंय तुम्ही कॉल करता ब्रिज सगळो वयर आहा ब्रिजा बनव घरा बांदपाचें तुमकां कळोंक जाय न्हू तुम्ही आसा कित्याक पंच सगळे पळोवपाक जाय न्हू बाबा बाबा हो म्हाजो वाय हांगा वाड्यार म्हाजें कितें चलता खंय व्हाळ आसा खंय घर आसा पळोवपाक जाय न्हू तर तुम्ही पळयत ना 6 मिटरा वयर रोड करून परमिशन दिवं नाकात रोडाक आनी हांव परत सांगूंक सोदता हे जे 21 मिटर रोड जो दिला तो तुम्ही सामकी चूक केलेली आसा 21 मिटर रोड दिवप हे तुमकां कळना 21 मिटर रोड आमी कित्याक दिलो तो 21 मिटर रोड कोणाक दिता रोड दिला तेंची पहिली चूक आहा थंय कोणी असो रोड दिला 21 मिटर तेंची पहिली चूक आहा 21 मिटर जो रोड आसा तो कित्याक दिता हो कळना बाबा हांगा वाड्यार जो रोड जाय 3 मिटराचो रोड तुम्ही दिवं शकना 21 मिटर रोड तुम्ही कसो दिलो हे लक्षात दवरात 6 मिटरावर कसले डेव्हलपमेंट प्लॉटिंगाचे करपाक दिवं नाका आणि डेव्हलपमेंट करच्या पयलीं गव्हर्नमेंट ग्राउंड रोडार इन्स्पेक्शन करा इन्स्पेक्शन करून मागीर ते प्लॉट बांदल्यानंतर मागीर तुम्ही आवाज करू शकना तांकां परमिशनां तशी दिवं नाका थँक्यू इंजिनियरिंग रोड आहा भितर ताका तुम्ही परमिशन दिवं सगळे तेच्या फाटल्यान प्लॉटिंग बिटिंग सगळे जाले लोकांनी घरा बिरा बांदली ते रस्तो तो कर म्हणून हांव 3 वर्सां जालीं सांगता तुम्ही सांगता रस्तो घातला कितें ना ही परिस्थिती पळयात हे मातशी दाखया रस्त्याची आनी रस्त्यार लोक भुरगे कशे वयतले कॉलेजी पळयात मातशी तो रस्तो म्हाका बेगीतल्या बेगीन जालो जाय तरी तुझं ठराव तू आता पण धाडला मी ठराव धाडलो म्हणून तो ठराव विजयनगरात होता ठराव धाडलो जायना रोड करात 14 महिन्याचा पैसे ना म्हटले 15 महिन्याचा पैसे ना म्हटले आता 16 महिन्याचे केन्ना करते तुमच्याकडे पैसे ना हांव झेडपीन घालता तेन्ना हांव पंचायतीक सांगता रोड तुम्ही परमिशन दिला रोड करपाक रोड कोण करतो हे मातशें पळयात म्हाका रोड बेगीतल्या बेगीन जालो जाय पंचायत फंडान करात खंयच्या फंडान करात रोड म्हाका हो परिस्थिती पळयात पेवून येवचें पडटा ती परिस्थिती आसा मातशी चॅक करा हो व्हिडिओ घ्या पळय कशी आहा ती परिस्थिती प्रत्येक मनशा कडेन 4 व्हिलरी आसना आनी भुरगे जे शिकता कोण टिचरी वयता तांकां गाडयो चलोवपाक कळना हे कोणाचें काम ही परिस्थिती पळयात जाल्यार पळय फूल पळयात व्हिडिओ पळयात तुम्ही कसो वचपाचें म्हाका रोड बेगीतल्या बेगीन केलो जाय हांव प्रोसेसिंग आसा तुम्ही जे प्रोसेसिंगाक कोण आहा तो विजयनगराचो रोड आसा हांव सांगता तें आयका 3 एकर्स एरिया टू कोटेश्वर टेंपल फूल रोड जालो जाय ही परिस्थिती पळयात दिवाळी बेगीन घातला बाय ते घाला पुढे घे सर पण तुमच्याकडे एकटे माझे डॉक्युमेंट ना पण त्याच्यानी फ्लोअर मीटिंगचे बोलवलेले त्यांचे वन थोडी ना त्यांचे दिले द्या पण पंचायतीचे एनओसी ना ते कसे गेले सर कसे गेले सर्वे नंबर 185/2 आणि 185/2 ये या ते 24 का 30 फ्लोअर विकलेला पण आम्ही आयटे मागून घेतलेला तुमच्याकडे मागले पण ते काय ना तुमच्याकडे काय ना पंचायती त्यांच्याकडे दाखवा डॉक्युमेंट मागा तुमच्या एनओसी येण्याचे माहिती कोठी आहे कशी मागलेली तुम्ही ना तुमच्याकडे आता कसे चालला आहे डेव्हलपर कोणाला घ्यायला काय तुमचा घ्या नाही सगळे तर तुम्ही काय झालं आमची पाहिले आमची परमिशन घेऊ नका म्हणून आम्ही खूपशे पहिले इथून मागे तिसरी मागे मला पाहिजे गाव देऊ की आमचे ड्युरेशन मागे मला पाहिजे गाव देऊ तुमच्याकडे हा गावानं एक आयडिया आम्ही ते काय दिल्या आता तुम्ही काय एनओसी घेऊन आले कोर्ट कशा मानले
तो कितें म्हणटा पळय तुका हांव कितें करता वीज प्रूफ बायक दक्षता आमकां दिता कळ्ळें कोण ते अर्जुनाचे आनी खंयचे भायले सगळे प्लॉट घेतले ते कोठे आनी कोणाला तूं ते सगळ्यांनी कोणी वय एका कितलेशे कोण कशे उबी रावले काय सांगना म्हाका हां नीट ना मानलेले म्हणजे कान दोळ्यांनी ते एक धुल घालता नीट ना मानलेले आणि नीट आपल्या सुद्धा तुम्ही ऍक्शन घेयना कळ्ळें आमी व्हरून तुमकां दाखयलेले पण तुम्ही ऍक्शन घेयना कितें काळा पडतो काळा आमचो गांव तो काबार जाता कळसोच ना आणि आता आमी जेवण स्टेटमेंट पे दिला की गाडयो धुवपाच्यो ना गाडयो धुवपाक झाडांक बायचे पाणी यूज करूं जाय म्हणून हां आयज तर हे अशें कितें आमकां पाणी सद्या टायमार पाणी ना तुवें तें पळयला आमी कशें जातले पळय ह्या फावटीर आमी पाणी कट जालें पळय कितेंशे फावटी पाणी आतांच्यो बायो मारल्यो बायेक परमिशन दिलें मारपाक आमकां मग त्याने विचार करा जे प्लॉटिंग करता पळय ते ऍक्शन घ्या आता 27 जुलै 2024 ह्या दिसा हांवें एप्लिकेशन केलें भटजी कोरवा जे आसा पळय तेच्यांनी आमची गाडी डॅमेज केल्यो वीज प्रूफ फोटो प्रूफ घेवन हांवें 27 जुलै 2024 पंचायती एप्लिकेशन केल्लें म्हाका नंबर दिलो त्या नंबरा प्रमाणे इन्फॉर्मेशन मेळ्ळें ते येवपाक रेडी आसतात आमचे लोक तेंकां मारून दाखयतात नेक्स्ट इयर 15 ऑगस्ट 2025 ह्या दिसपर्यंत ती सगळी क्लियर करता म्हणून नोटीस काढली पंचायतीन अजून तरी तेजे ऍक्शन जावना आयज 2 ऑगस्ट 2024 ह्या फाटल्या 4 दिसाचे फोटो आसा गाडी घोडिला गाडी फुटला हेजो कोण भरपाई करून दितलो म्हाका ह्या गाडयेक डॅमेज जो केला पळय तेजो भरपाई कोण करून दितलो जो कोण त्या भरपाक येता पळय तेका मारता तो भरपाई करून दितलो काय गोरवांचो मालक भरपाई करून दितलो हे तुम्ही स्पष्ट करा ना तर तो मालक आसा ते आपल्या घरात व्हरून घालचेलो कोण तो तेका मारपाक येता पळय धरून भरपाक येता आनी तो तेका कोण मारपाक येता पळय तेच्या घरात व्हरून घालचेली आमच्यो गाडयो चोरतात पळय तेकी गोरवां धाडची न्हू सकाळी उठून तेची वागता वता शेण भर वता सगळें आमकां तुमचें पळयता 3 वर्सां जाली आतां कसलीच एक्शन जायना कितें करपाचें ना जाल्यार एक्शन ना जाल्यार काय मारलो ना जाल्यार तेंका तरी मारून म्हणून हांव विकता आनी पयशे फारीक करून घेता गाडयेचे मागीर कोण तयार करपाक ऑब्जेक्शन हाडटा नाल्यार वाडा तुमची बरोबर घरान रावन प्रत्येक टायमार धरून येयले की तेंका मारून वयता ऑब्जेक्शन हाडटा तुमकां जर कोण वापरता इतली कागां जाल्यार घरान भांडा तुमच्या घरांनी आमकां त्रास मारून तशी हांव सरपंचाची तिका सांगलेले सुंदरपूर सरपंचाचो दुसरो आतां तिसरी चौथी जाली तूं दिव्या आनी लास्ट काम होते 3 वर्सां जाली आतां कितले पण त्रास जातले गोरवांची दान तुम्ही रमता होता ही गोरवांची गाडी खूप म्हणजे 27 जुलै 2024 माझे एप्लिकेशन काढून पळया तेचे सगळे मी खूप तुमकां दिलेले आहा गाडी आयल्या पूर्ण अरे या सगळ्याचे बरोबर तुझे रस्तो कशे तुमकां दाखयता तुम्ही कोण घ्या आणि जर कोण तो तुका मारपाक येता पळय जाल्यार पंचायती कडेन तेजी नांवां दी म्हणटा कळ्ळें न्ही मागीर तेजी पुलीस कंप्लेंट करुया मरे आतां तेजे तुका कितें काडया तुम्ही काडा न्हू तेज्या घरा माना मारून येता आडो येता तेज्या घरा माना नाजाल्यार माझे लोक जाल्यार ते बारीक करा गाडीचे कितें आसा मोटो बिटो कितें आसा केन्ना स्टॉप करता कन्स्ट्रक्शन स्टॉप जाता कन्स्ट्रक्शन स्टॉप करूंक जाय न्हू एकदा पावर ना तुमचे कडेन पावर ना तुम्ही तुम्ही फाटले फावटी सांगले आमचो फूल सपोर्ट आसा सांगले तुम्ही एकटे ते खंयसर येयले एक दीस बसता थंय ना कसो सपोर्ट आहा तुमचो सपोर्टूच ना तुमचो आमकां खूब खबर आहा न्हू मातशें कितें तरी घ्या लक्षात फुडलें आतां हेज्या फुडें कितें चलतलें न्हू गाडी होता मारली 2 गाडी मारली प्रोजेक्टा पळयता कितके मतींचे हे करतना पळोवया हेर आता आमी तुम्ही आमच्याकडे ना
पुलिसांक कंप्लेंट केली जर ते बंद करिना म्हणटा न्हू जाल्यार कितें करपाचें पुलीस घेवन आम्ही लिगली पोलिसांक इन्फॉर्म करून हायवे आडयतले स्टॉप लेटर काढता सारखे ही रिझाईन करता ती आम्ही सांगता आम्ही खरेच रस्त्यार हायवे बसतले आनी हायवे आडयतल्या एक 10 दिसांनी आमकां रिप्लाय येयना जाल्यार आमी हायवे आडयला खंय रावचे ना बंद करा सपोर्ट करता न्हू कोणाक उदक मेळचें ना फुडली पिढी आमकां हे असले डेव्हलपमेंट नाका बिल्डिंगे आमकां नाका असले डेव्हलपमेंट करीत आमी उदकाक रडटले फुडें ह्या वर्सान आमच्या उदकाचें दाखयलें तळी सुकली आमची झरे सुकले तरी तुमकां दिसना पंच लोक येवन पळया थंयसर हांगा ऑफिसांत मदले म्हणटा पंचायतीन ग्राउंड लेवलाचेर ग्रामसभेक आम्ही जे मेन ठराव घेतले ते आम्ही सांगला की 39A हे सेक्शनाच्या अंडर कारापूर गावात काय कन्वर्जन जावंक जायना तशेंच गव्हर्मेंटा आम्ही अपील केला की ते 39A सेक्शन रद्द करपाचे आणि रिपील करपाचे हेचेर एक टोटल 8 ठराव आम्ही हितून ॲड केलेले आसा तशेंच दुसरो जो पॉयंट आसा ठरावांचो इम्पॉर्टंट कारापूर गावाचे अर्बनायझेशन हितून नाव असलेले आणि मेगा हाऊसिंग जे प्रोजेक्ट असलेले असे प्रोजेक्ट गावान येवंक जायना हेजे खातीर आमी अशेच ठराव घेतलेले आसा सो हे 3 मुख्य ठराव आमी घेतलेले आसा हेच्या भायर आमी एक्सेस रोड आसलेलो जो कम्युनिटी लँडांसून वयता अभिनंदन लोलजा प्रोजेक्टाचो सो सर्वंट कम्युनिटी आहा तेंच्यांनी कंप्लेंट दिल्लेली आसा लॉन्च केल्लेली आसा डिफरंट ऑथॉरिटीजांनी एक कंप्लेंट पंचायतीन आसा सो आमी तांकां लागला की तेजेर एक्शन तुमी कितें घेतला ते लोकांक सांगूंक जाय तेंच्यांनी हेजे कम्युनिकेशन्स
हेजे कम्युनिकेशन तेंच्यांनी सगळ्या कन्सर्न ऑथॉरिटीज पळोवंक जाय. तेज्या भायर आनी एक जो आसा कंपाऊंड वॉलाचो पण इश्यू काडलेलो आमी की कंपाऊंड वॉल ते इल्लिगल आसा 176 हेजे बार 1 हेजे तेंच्यांनी रेग्युलरायझेशन फायल घातलेली आसा हाऊस ऑफ अभिनंदन लोधा. सो ती फायल तेका रेग्युलरायझेशन करूंक जायना. हो मुद्दो आमी लोकांक कळयल्लो आसा की पंचायत सेक्रेटरी सांगलें आमी तेका रेग्युलरायझेशन दिवचे ना बिकॉज कोर्टान केस चल्लेली आसा. हे मुख्य मुद्दे अशे घातलेले आसा की जे आमचे गांव आमचे कारापूर गांव वाचोवपा खातीर आमी हे मुख्य मुद्दे आसात. स्टॉप नोटीस जी इनिशियली काढलेली 28 एप्रिलाक त्याच्या नंतर त्यांची कंपनी हाऊस ऑफ अभिनंदनान डायरेक्टर ऑफ पंचायतान केस केल्लेली आणि त्या केसीन तेंच्यांनी आमकां पार्टी करपाक रिफ्यूज केलें. म्हणजे आमकां पार्टी करूंक ना. एडिशनल DOP आसले डायरेक्टर तेंच्यांनी आमकां आमचे इंटरव्हेन्शन पिटिशन काडून उडयलें आनी तेंकां ते स्टॉप नोटिसीचेर स्टे ऑर्डर दिली. सो तेंकां बेज ऑन दॅट तेंकां प्रेझेंट स्टेटस आसा की तेंकां जे कन्स्ट्रक्शन आहा तेचें चालू आसा तेंचें कन्स्ट्रक्शन. ते लोकांनी आता सगळो आक्रोश आपलो दाखयलो आसा, राग दाखयलो आसा. कित्याक आज 4 म्हयने लोक जमनीर बसलेले आसा आनी लोकांचो आक्रोश तूं थोडो टायम पिरेनूच कंट्रोल करूं शकता. सो सरकारान चिंतूंक जाय की जो महिलांचो आसा आक्रोश, गांवचो आक्रोश आसा तो कशा तरेन ते कंट्रोल करूं शकता. चालूच एक इन्सिडंट जो पयलो आज जे ग्रामसभेक जे पॉयंट येयल्ले न्हू तेजेर आमी सगळे तांकां कशें कितें जाय तशें दिल्लें आसा आनी तेंच्यांनी कितें 39 एक जे कितें हें केल्लें आसा तो ठराव घेवन आमी वयर गव्हर्मेंटाक धाडपाचें आसा. आनी जे ते लोधा प्रोजेक्टा बद्दल मागता ते आमी ऑलरेडी स्टॉप नोटीस आनी शोकेस नोटीस काडलेली आहा. ती ऑलरेडी कोर्टाक चॅलेंज जाला. सद्या ज्युडिशियल कोर्ट चालू आसा. तांकां जे कितें हें येतलें त्या प्रमाणे आमी हें करतले. सद्या जे गांवाक जाय ती आमी स्टॉप नोटीस काडलेली आसा. जे आमकां काडूंक मेळना तरी ती काडून आमी तांकां दिल्ली आसा. आनी बाकीचे जे रोडाचे कितें ZP फंडाचे रोडाचे जे येयले ते आमी सांगला ताका आमी एक्शन घेता म्हणून. आयज 2 ऑगस्ट सो आमची ग्रामसभा जाली. सो आमचे पॉयंट्स आमी मांडला तेंचे कडेन. ते आतां फुडले कितें करतले ते आतां तेंचे कितें डिसिजन आहा तें पळोवया आतां. ग्रामसभा कशी जाली? आयज ग्रामसभा कशी जाली म्हणजे सगळ्यांनी एक आपलो आपलो पॉयंट्स काडलो, अपोज केलो काही गोश्टी. सो तेंच्यांनी तेजेर कांय रिप्लाय दिवंक ना. आनी दुसरें म्हटल्यार लोकांचो खूब हें जाला, बोवाळूय जाला. चोर म्हटल्यार गांव विकून खाल्लो न्हू तेंच्यांनी. गांवाक युनिवर्सिटी जाणा ते असले न्हू सगळे जाण. मागीर तांकां चोर म्हणपाचें ना तर कितें म्हणपाचें. आमी आतां पळय आतां ही बायल आमची कितें इतरून गेल्या चोप्पा मारूंक गेलो. घाला घाला मातशें मिडिया घाला तेजेर. हांगा गांवचे लोकांक कांय हें ना. तुम्ही तेका चोर म्हटले प्लस आनीक जे पंच गेले तिंका सगळे पंचूच चोर. कारापूरची पंचायत चोर. आमकां एवरी टायम थंय फोटिंगपणा करून करून 4 म्हयने जाले हांगा रस्त्यार बसयल्या. चोर म्हणपाची तर कितें म्हणपाचें तेंकां. आयज 2 बसी आयलेल्यो भरून सारके पुलीस फोर्स तांकां पुलिसा शिवाय तेंचें कामूच जायना न्हू. गांवच्या लोकांची ग्रामसभा पूण भल्ले पुलिसांची ग्रामसभा जावंक लागली ती. तांकां भायरच्या लोकांक भायर थंयसर पुलीस. आता लोकांची ग्रामसभा असली का पुलिसांची ग्रामसभा असली? ग्रामसभेक केन्ना इतले पुलीस असता? तांकां भर कितले पुलीस हा पळया थंय.
चालेल